So are you ready? तुम्ही तयार आहात काय? थकान गया ना सब? अरे जोर से चिल्ला के गया ना? अभी जोर से यीशु के लिए ताली बजाओ, जोर से खुशी खुशी के साथ. Come on. आणि आनंदाने प्रभूला टाळ्या Come on, वाजूया come on, सर्वजण. come on, चला come चला on. चला टाळ्या वाजूया सर्वजण. Amen. Okay, so I want to talk to you. आणि मी तुमच्याशी बोलणार आहे Yeah, maybe 1 hour. कदाचित 1 तास. Is that okay? ठीक आहे काय? चालेल ना? Okay. All right. So I want to talk to you about how the culture in heaven is. आणि मी तुमच्याशी बोलणार आहे की स्वर्गामध्ये संस्कृती कशा प्रकारची We are आहे. living on earth. आणि आम्ही सगळेजण या पृथ्वीवरती राहतो God is in heaven. आणि परमेश्वर आमचा स्वर्गामध्ये And do आहे. you know how heaven looks? आणि तुम्हाला माहिती आहे स्वर्ग कसा दिसतो? The Bible says in Revelation 4 आणि वचन आम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तक 4थ्या अध्यायामध्ये and सांगतं verse 9 to 11. आणि 9 ते 11 वचनामध्ये खाली सांगतं. लिख लो, मैं बताती हूँ उसमें क्या लिखा है. Okay? तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला सांगते की त्यामध्ये It काय says over आहे. there that when everyone begins to worship God, आणि वचन सांगतं की जेव्हा सर्वजण मिळून प्रभूची आराधना करायला सुरू करतात okay, there are 24 elders. आणि तिथे 24 वडील आहेत, They fall before the Lord. ते देवासमोर उपडे पडतात They have beautiful crowns on their head. आणि त्यांच्या मस्तकावरती सुंदर मुकुट आहेत They put it before the Lord आणि ते मुकुट प्रभूच्या समोर ठेवतात and they worship Him. आणि ते त्याची आराधना करतात, Worship Him. त्याची आराधना And you करतात. know what they say? आणि ते काय म्हणतात माहित आहे काय? योग्य है परमेश्वर. प्रभू तू योग्य आहे, योग्य है परमेश्वर. परमेश्वर योग्य आहे. You know what this is called? आणि ह्याला काय म्हटलं जातं This माहित is आहे? called honor. आणि ह्याला आम्ही आदर म्हणतो. सब लोग बोलो आदर. आदर. जोर से बोलो आदर. You know what is a culture? आणि एक संस्कृती काय माहित आहे? संस्कृति मतलब क्या है पता है? संस्कृती काय माहित आहे? संस्कृति का मतलब है हम जिस तरह से चीजों को करते हैं. आणि ज्या प्रकारे आम्ही गोष्टी करतो त्याला आम्ही संस्कृती म्हणतो. जैसे हमारे भारतीय संस्कृति में कुछ अच्छी अच्छी चीजें हैं ना. जसं की आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. जब मेहमान घर आते हम पानी देते हैं. जेव्हा पाहुणे घरी येतात आम्ही त्यांना पाणी देतो. Right? We have good culture in India. आणि भारतामध्ये आपली संस्कृती एकदम चांगली आहे. स्वर्ग में भी एक संस्कृति है. आणि स्वर्गामध्ये सुद्धा एक और संस्कृती आहे. स्वर्ग की संस्कृति को आदर कहते हैं. आणि स्वर्गातल्या संस्कृतीला आम्ही आदर सब लोग म्हणतो. बोलो आदर. आदर. आदर का मतलब क्या है? आणि आदर म्हणजे काय? Everybody is seeing God's value आणि प्रत्येक जण देवाचं मौल्य पाहत आहे and everybody is expressing that value. आणि प्रत्येक जण त्या तिची मौल्य आहे त्याला आदर देत आहे, आमेन. प्रकट करत आहे. प्रकट करत आहे. आमेन. सब लोग मेरे साथ हो. क्या प्रभु महान है? आणि प्रभू महान आहे कम का? ऑन कम ऑन. क्या प्रभु सुंदर है? काय प्रभू सुंदर आहे क्या का? प्रभु दयालु है? प्रभू दयाळू आहे का? तो आदर क्या है? मग आदर काय आहे? वो सब प्रभु के गुण देखकर प्रभु को बताना आणि प्रभूचे हे सगळे गुण बघायचे आणि ते प्रभूला और सांगायचे प्रभु को मूल्य देना. आणि प्रभूला त्याद्वारे किंमत उसको द्यायची. आदर कहते त्याला हैं. आम्ही आदर म्हणतो. आमेन. आमेन. Yeah. So that is the culture in heaven. आणि स्वर्गामधली संस्कृती अशीच और पता आहे. है यीशु ने हमें क्या सिखाया? आणि येशूने आम्हाला काय शिकवलं माहिती कैसे आहे? प्रार्थना करना है? प्रार्थना कशी करायची? आपका राज आए. तुझं राज्य येऊ दे. जैसे स्वर्ग में है वैसे धरती पर हो. जसं स्वर्गामध्ये तुझं राज्य आहे तसं पृथ्वीवरती सुद्धा येऊ दे. आमेन. आमेन. जैसे स्वर्ग में आदर होता है, आणि ज्या प्रकारे स्वर्गामध्ये आदर आहे होने तो सारी पृथ्वी परमेश्वर को आदर दे. होऊ दे, सगळी पृथ्वी प्रभूला त्याच प्रकारे आदर देऊ दे. आमेन. आमेन. I want to encourage you. मी आज तुम्हाला उत्तेजन देत Pray for आहे. your families. तुमच्या परिवारांसाठी प्रार्थना करा पूरे परिवार ने यीशु की आराधना करना आणि है. संपूर्ण परिवाराने येशूची आराधना केली पाहिजे. कोई आमेन नहीं बोल रहा है. हार नहीं मानने का परिवार के ऊपर. आणि परिवारावरती हारायचं नाही, प्रार्थना करने का. त्यांच्यासाठी प्रार्थना Come करायची on, दया मांगने की परिवार के लिए. आणि दया मागायची परिवारासाठी. प्रभु मैं चाहता हूँ मेरा पूरा परिवार स्वर्ग में आपकी आराधना करे, आणि प्रभु- आपको आदर दे. प्रभू माझी इच्छा आहे माझा संपूर्ण परिवार स्वर्गामध्ये तुझी आराधना करू दे, तुला आदर देऊ दे. तुम्हारा मन कहेगा हो ही नहीं सकता है. आणि तुमचं मन तुम्हाला सांगेल की असं होऊ शकत मन नाही. को बोलो सब कुछ संभव है मेरे प्रभु के लिए. आणि मनाला सांगा आमच्या प्रभूसाठी सर्व काही शक्य आहे. आमेन. आमेन. Yeah. So we want that culture of heaven to come down. आणि आमची इच्छा आहे की जी स्वर्गाची संस्कृती आहे ती उतरून खाली येऊ देत. Amen. सब लोग बोलो प्रभु का आदर. प्रभू का आदर. Amen. Now वही बाइबल में लिखा है in Romans and chapter 12 and verse 10. आणि ह्याच बायबल मध्ये रोम करासपत्र 12 अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, एक दूसरे का आदर करो. एकमेकांचा सुद्धा आदर करा. अभी कोई आमेन नहीं बोल रहा आमेन है. आमेन आमेन आमेन. Okay, क्या लिखा है बाइबल में? एक दूसरे का आदर करो. आणि वचन आम्हाला सांगतं की एकमेकाचा सुद्धा आदर करा.
अभी तुम कहोगे मेरे बाजू में जो बैठा इतना बास आ रहा है, आणि माझ्या शेजारी जो बसलाय त्याचा इतका घाण वास मारतो पूरे दिन भर का पसीना है, आणि संपूर्ण दिवसभराचा घाम आहे त्याच्याकडे. क्या आदर देने का. मी त्याला कसं काय आदर देऊ. लेकिन प्रभु कह रहे वो आदर की संस्कृति हमारे रिश्तों में भी आनी चाहिए. पण प्रभू म्हणत आहे की ती आदराची संस्कृती आमच्या नातेसंबंधामध्ये पण आली पाहिजे. आमेन. आमेन. व्हाट इज ऑनर. आदर काय आहे. मूल्य देखना और बताना. आणि मूल्य बघायचं आणि ते सांगायचं. आमेन. Amen. यू नो एक दिन आई वाज अटेंडिंग वन मीटिंग. आणि एक दिवशी मी एका सभेमध्ये गेले होते. सुनो सुनो सब लोग मेरे साथ है ना. सगळेजण ऐका माझ्याकडे लक्ष द्या. तो मैं सीखने गई थी आणि मी त्या मीटिंग मध्ये काहीतरी और शिकायला वहां गेले पर होते. पास्टर ने बोला अपने पड़ोसी को देखो और कुछ अच्छा बोलो. आणि मग पास्टरनी म्हटले की आपल्या शेजाऱ्याकडे बघा आणि त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं बोला. तो मैं देख रही थी, आणि मी बघत होते. देख ही रही थी. मी बघतच होते. 10 मिनट हो गए, 10 मिनिटं झाली कुछ अच्छा दिखाई नहीं दे रहा था. पण मला त्याच्यामध्ये तिच्यामध्ये चांगलं काही दिसतच समझ नव्हतं. रहे हो ना. समजते तुम्हाला. उस दिन मुझे बड़ा प्रकाशन मिला आणि त्या दिवशी मला मोठं प्रकटीकरण कि मिळालं मैं कितनी अंधी हूँ. की मी किती आंधळी आहे. आमेन. आमेन. क्योंकि बाइबल में लिखा है हर एक व्यक्ति के अंदर परमेश्वर ने कुछ सुंदरता डाली है. कारण वचन आम्हाला सांगतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभूने काही ना काही सुंदरता घातलेली आहे. आमेन. आमेन. ये मिट्टी के बर्तन में परमेश्वर ने खजाना डाला है. आणि ही जी मातीची भांडी आहे त्यामध्ये प्रभूने संपत्ती ठेवलेली लेकिन आहे. हमारा प्रॉब्लम है हमें खजाना दिखता ही नहीं पण है. आमची अडचण ही आहे की आम्हाला तो खजाना दिसतच नाही. उस दिन मुझे प्रकाशन मिला. आणि त्या दिवशी मला प्रकटीकरण मैंने मिळालं. कहा हे प्रभु ये आंखों को थोड़ा साफ करो. आणि मी प्रभूला म्हटलं की प्रभू हे डोळे थोडे साफ कर. आमेन. वो आमेन. ब्रदर की आंख अच्छे से साफ हो गई ना. आणि त्या भावाची जसे डोळे एकदम साफ झाले ना. हे प्रभु अंदर की आंखें भी साफ करो प्रभू माझ्या आतमधले डोळे पण साफ ताकि कर. दूसरों के अंदर जो सुंदरता है वो देख सके हम. जेणेकरून दुसऱ्यांच्या मध्ये जी सुंदरता आहे ती आम्हाला दिसेल. आमेन. 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 बाजू वाले को बोलो प्रभु मदद करने वाले हैं. शेजाला सांगा प्रभू तुला मदत करणार मदद आहे. करने वाले हैं. प्रभू तुला मदत करणार आहे. अब सुनो आता ऐका. वही परमेश्वर तोच प्रभू वही बाइबल में लिखा है त्याच पवित्र शास्त्रामध्ये लिहित अपने आहे. माता पिता का आदर करो. आपल्या आई वडिलांचा आदर करा. आमेन. आणि 4.5 आमेन आला. एकदम जबरदस्ती करके आमेन आ रहा है. सच बोलू. खरं सच- सांग. खरं खरं मी खरंच बोलते पण येशू म्हणते ना तसं खरं खरं. जब मैं भी तुम्हारे उम्र की थी ना, आणि जेव्हा मी तुमच्या वयाची अभी भी होते ज्यादा बड़ी नहीं हूँ. आणि आता पण जास्त मोठी नाहीये अभी हमारा 21 साल का बेटा है तो मैं ज्यादा बड़ी नहीं हूँ. आणि माझा मुलगा आता 21 वर्षाचा आहे आणि मी जास्त मोठी नाहीये. जब भी कोई माता पिता के बारे में बात करते थे ना मेरा कान बंद हो जाता था. आणि जेव्हा कोणी आई वडिलांच्या बद्दल सांगत असताना तेव्हा माझे कान त्यावेळी बंद व्हायचे. सच बोल रहे हो. खरं सांग. लेकिन प्रभु ने बहुत मेरी मदद की है. पण प्रभूने माझी खूप मदत केली बाजू वाले आहे. को बोलो प्रभु तुम्हें भी मदद करने वाले हैं. शेजाऱ्याला सांगा प्रभू तुला पण मदत करणार अरे आहे. प्रभु मदद करने के लिए तो आए हैं. आणि प्रभू मदत करण्यासाठीच आलेला आहे. यीशु स्वर्ग छोड़कर इधर मदद तो करने आए हैं. आणि येशू स्वर्ग सोडून इथं मदत करण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. Okay, so the same God says. आणि तोच प्रभू सांगत आहे. Okay, in Exodus 20 and verse 12, आणि निर्गमचं पुस्तक 20 अध्याय 12 वचन. honor your father and your mother तुझ्या आई वडिलांचा तू आदर कर so that your days may be long जेणेकरून पृथ्वीवरचे तुझे दिवस जास्त होतील. in the land which the Lord is giving you. आणि जी भूमी प्रभू तुला देत आहे. सब लोग मेरे साथ हैं? माझ्यासोबत आहात काय. Okay, सब लोग बोलो माता पिता आई वडील का आदर. हे पास्टर आज ये सब मत सिखाओ ना. आणि पास्टर आज असलं काही शिकवू कोई नका. कोई सोच रहे मैं भाग जाऊं क्या. आणि कोणी विचार करत असेल मी इथून पळून जाऊ काय. किधर भी मत जाओ. कुठंच जाऊ नका. किधर भी मत जाओ. कुठंच जाऊ नका. वही परमेश्वर तोच प्रभू कहते हैं सांगत हमने आहे. हमारे पापा और मम्मी का आदर करना सीखना है. आणि आम्ही आमच्या आई वडिलांचा आदर करायला शिकलं पाहिजे. ओके नाउ यू नो एक दिन जब मेरी मम्मी हॉस्पिटल में थी आणि माझी आई जेव्हा दवाखान्यामध्ये होती और एक दूसरी आंटी हॉस्पिटल में थी. आणि दुसरी पण एक आंटी तिथे दवाखान्यात बहुत होती. दिनों से हॉस्पिटल में थी खूप दिवसापासून तिथे होती और मर रही थी. आणि तिथे ती मरत होती. कोई भी उनके पास नहीं था. तिच्याजवळ कोणीच नव्हतं. तो मैंने डॉक्टर को पूछा आणि मी डॉक्टरना विचारलं कोई नहीं है. कोणीच नाही बोले, यायचं. कोई आगे पीछे नहीं है. डॉक्टर म्हणाले हिचं मागं पुढं कोणीच मैंने नाही. कहा इसका खर्चा कौन उठा रहा है. मी म्हटलं हिचा खर्च कोण उचलत आहे. नहीं बेटा पैसा भेज रहा है आणि एक मुलगा तिचा आहे जो पैसे पाठवत आहे लेकिन पास में नहीं है जब मर रहे हैं. पण मरत आहे पण जवळ कोण नाहीये. उस दिन मुझे समझ में आया त्या दिवशी मला समजलं जब हम आदर की बात करते हैं जेव्हा मी आदराबद्दल बोलतो कभी कभी हमको लगता है कि अच्छा बचपन से इतना बड़ा किया ना तो थोड़ा खर्चा दे देने का हमारा काम खत्म हो गया. आणि लहानपणापासून आई वडिलांनी एवढं मोठं केलंय थोडं त्यांचं खर्चाला देऊया आणि झालं बास मग. खर्चा बहुत होता है. आणि खर्च खूप होतो गिनती नहीं लगा सकते हो. आणि ते तुम्ही मोजू शकत नाही. गिनती नहीं लगा सकते हो. मोजू शकत नाही तुम्ही. बहुत बलिदान देना पड़ता है. आणि खूप सारी बलि
क्या द्यायला कीमत द्यावी लगाओगे लागतात. बलिदान की? आणि त्या बलिदानाची किंमत तुम्ही काय बहुत आंसू ठरवणार गए आहात? हैं, खूप सारे अश्रू वाहिलेले क्या आहेत. कीमत लगाओगे बलिदान की? त्या अश्रूंची किंमत तुम्ही काय देणार आहात? आमेन. आमेन. हमें लगता है आदर का मतलब है थोड़ा पैसा हर महीना दे दिया, आणि आम्हाला असं वाटतं की आदर म्हणजे थोडे पैसे त्यांच्या खर्चाला दिले, खुश रहो. आनंदी राहा. हा बाजू वाले को बोलो आदर करना है, शेजारला सांगा आदर करायचा आहे, आदर करना है. आदर करायचा आहे. और थोड़ा वचन में से सीखेंगे कि कैसे आदर करना है. आणि वचनामधून आपण शिकूया की कसा आदर जब करायचा हम आहे. प्रार्थना कर रहे थे ना, अभी आराधना कर रहे आणि थे, जेव्हा आम्ही इथे जेव्हा आराधना करत होतो, मुझे ऐसा लग रहा है किसी को बोलूं. कुणाला तरी सांगावं असं मला ओके, वाटलं. दो प्रकार के लोग. दोन प्रकारचे लोक. एक, आप बहुत अपने परिवार के बारे में चिंता करते हो. आणि एक लोक प्रकारचे असे की तुमच्या परिवाराबद्दल तुम्ही खूप काळजी मैं करता. आपको कहना चाहती हूँ, प्रभु की आंखें आपके परिवार के ऊपर है. मला तुम्हाला सांगू द्या की प्रभूचे डोळे तुमच्या परिवारावरती प्रभु आहेत. परिवार से बहुत प्यार करते हैं. कारण प्रभू परिवारांवरती खूप प्रेम करतो. भरोसा करो, भरोसा ठेवा. प्रभु तुम्हारे परिवार वालों से मिलेंगे, प्रभू तुमच्या परिवाराची भेट घेणार आहे, मिलेंगे. भेट घेणार आहे. और यहाँ पर कोई बच्चे हैं, मेरे ख्याल से 2. आणि ह्या ठिकाणी दोन अशी मुलं तुम्हें आहेत. ऐसा लगा था कि भाग जाओ, घर छोड़कर भाग जाओ. आणि तुम्हाला असं वाटलं की हे घर सोडून पळून जावं. क्या घर दिया है, काय घर दिलंय क्या मला? परिवार दिया है. काय परिवार दिलाय मला मैं हा? आपको कहना चाहती हूँ, कहीं भी मत भागो. मी तुम्हाला विनंती करते कुठं पळून जाऊ स्वर्ग नका. को तुम्हारे घर में आने दो, स्वर्गाला तुमच्या घरामध्ये येऊ द्या, आने दो. येऊ द्या. आमेन. आमेन. अगर किसी को ऐसा लग रहा था ना, भागना है, बाद में आके मिलना, ठीक है. आणि जर कुणाला असं वाटत होतं की मी घरातून पळून जावं, नंतर येऊन मला भेटा. सब लोग बोलो आदर करना है. आदर करना है. अभी कोई कोई कहेंगे वो तो पुराने नियम में है ना, आणि तुम्ही म्हणाल ते जुन्या काळामध्ये आहे. हम तो नए नियम के लोग आणि हैं. आता आम्ही नवीन कराराचे लोक चलो आहोत. सब नए नियम के लोग सुनो. आणि सगळे जे नवीन कराराचे लोक आहेत तुम्ही ऐका. एफिशियंस 6 और 2 और 3 में लिखा है, इफिसकारास पत्र 6 अध्याय 2 आणि 3 वचन सांगतं, ऑनर योर फादर एंड मदर, तुझ्या आई वडिलांचा आदर कर. जो ऐसी पहली आज्ञा है जिसमें प्रतिज्ञा जुड़ी है. आणि अशी जी पहिली आज्ञा आहे ज्याच्यामध्ये अभिवचन पण दिलेलं आहे. सब लोग मेरे साथ है ना. माझ्यासोबत आहात काय? प्रभु ने बहुत सारी आज्ञाएं दी है, आणि परमेश्वरने खूप साऱ्या आज्ञा दिलेल्या लेकिन आहेत. ये पहली आज्ञा है. प्रभु कह रहा अगर ये करोगे तो मैं तुम्हारे लिए कुछ करूंगा. आणि प्रभू ही पहिली हालेलुया. आज्ञा अशी देत आहे की जर तू हे केलंस तर मी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. वापस बोलू, प्रभु कह रहे अगर तुम ये करोगे तो मैं तुम्हारे लिए कुछ करूंगा. आणि प्रभू स्वतः म्हणत आहे तू जर ही आज्ञा पाळलीस तर मी स्वतः तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. आमेन. आमेन. 2 चीजें करूंगा. दोन गोष्टी वहां करणार पर आहे. लिखा है, तिथं लिहिलेलं आहे अगर माता पिता का आदर करोगे जर का तू तुझ्या आई वडिलांचा आदर केलास तो मैं तुम्हें लंबा जीवन देने वाला हूँ. मी तुला पृथ्वीवरती जास्त काळाचं जीवन देणार आहे. आमेन. सब लोग आमेन. बोलो लंबा जीवन, लंबा जीवन, लंबा जीवन. लंबा जीवन. और लंबा जीवन ऐसा वो आईसीयू वाला नहीं. आणि लांब जास्त जगायचं म्हणजे आयसीयू मध्ये जगायचं ए, नाही. ये दुख रहा है, वो दुख रहा है, आणि- वैसा वाला नहीं. आणि हे दुखाले ते दुखाले असलं जीवन नाही. अच्छा जीवन, चांगलं जीवन, अच्छा जीवन. चांगलं जीवन. कोई आमेन नहीं बोल रहा है. सब लोग को जल्दी जाना है क्या? हाँ, बराबर इधर ही रहो. आणि इथंच राहा. हेलो. और जो प्रभु ने कहा है सब पूरा करने के बाद ही जाना. आणि जे काय प्रभूने तुम्हाला सांगितलेलं आहे ते पूर्ण करूनच प्रभु इथून ने जा. बोलना नहीं चाहिए जल्दी क्यों आ गए. आणि प्रभूने असं म्हणायला नको लवकर कशाला आलास इथं. आमेन. आमेन. सब लोग बोलो लंबा जीवन, लंबा जीवन, अच्छा जीवन. चांगलं जीवन. बाइबल में लिखा है लंबा जीवन होगा आणि वचन सांगतं की लांब जीवन असणार ताकि आहे तुम्हारे साथ अच्छा हो. जेणेकरून तुझ्यासोबत चांगलं Come व्हावं on, अच्छा हो. चांगलं व्हावं. It will be well with you. आणि तुझ्यासोबत चांगलं घडत Now जावं. let me tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. बाइबल में जब ये शब्द अनार्थ यूज किया जाता है ना, आणि बायबल मध्ये जेव्हा अनाथ असा शब्द जब वापरलेला हम आहे अनार्थ बोलते हैं तो हमें हमें क्या समझ में आता है, जिसके मम्मी नहीं, पापा नहीं, कोई नहीं, आणि बराबर. अनाथ म्हणजे आम्हाला असं वाटतं की ज्याचे आई आणि वडील नाही आहेत. लेकिन बाइबल में जब अनार्थ बोलते हैं पण वचनामध्ये जेव्हा अनाथ हा शब्द तो आहे अनाथ का मतलब है बिना पिता के. आणि अनाथ म्हणजे वडील नसणारे. और इसलिए बाइबल में लिखा है जो अनाथ है उनके प्रति बहुत दया दिखाओ. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की जे अनाथ आहेत त्यांच्यावरती खूप सारी दया क्यों? दाखवा. क्योंकि उनके पिता नहीं है. कारण त्यांचे वडील नाही आहेत. क्योंकि पिता बहुत महत्व के होते हैं. कारण वडील खूप खूप महत्वाचे असतात. अरे मदर्स डे आ रहा है संडे को, आणि रविवारी मदर्स डे है येत ना. आहे. सब लोग फूल देंगे, चॉकलेट देंगे, अच्छी बात है. आणि सगळेजण फूल देतील चॉकलेट देतील चांगलं आहे. मम्मी लोग बहुत इंपॉर्टेंट है. आणि आई लोक खूप महत्वाचे लेकिन आहेत. एक परिवार में पिता बहुत महत्व के होते हैं. पण एका परिवारामध्ये वडील खूप महत्वाचे क्योंकि असतात. बाइबल के अनुसार जब पिता घोषणा करते हैं वो होता है. कारण वचनानुसार जेव्हा वडील घोषणा करतात त्या प्रकारेच घडतं. जब पिता घोषणा करता है तुम्हारे साथ अच्छा होगा तो अच्छा ही
होगा. आणि जेव्हा वडील बोलतात तुझ्यासोबत चांगलं होणार आहे, तुझ्यासोबत नक्कीच चांगलं तो होणार आहे. अनाथ बिचारा क्यों है? आणि अनाथ का आहे? बिचारा बिचारा आणि क्यों है? बिचारा अनाथ का आहे? क्योंकि उसके पास कोई नहीं है उसके ऊपर घोषणा करने के कारण लिए. त्याच्याकडे कोण नाही त्याच्यावरती बोलण्यासाठी किंवा लेकिन घोषणा धन्यवाद हो करण्यासाठी. यीशु के कारण आज परमेश्वर हमारे पिता आणि है. येशूला धन्यवाद की त्याच्यामुळे परमेश्वर आमचा पिता आहे. तुम्हारे पिता बहुत महत्व के हैं. आणि तुमचे वडील खूप महत्वाचे आहेत. शारीरिक पिता बहुत महत्व के हैं. तुमचे शारीरिक वडील खूप महत्वाचे तो आहेत. बाइबल में देखो मेरे पास इतना टाइम नहीं है अभी. आणि माझ्याकडे इतका जास्त वेळ नाहीये. यू नो आइजैक्स चिल्ड्रन आणि इसाकाची जी मुलं होती दोनों झगड़ा कर रहे किस लिए? आणि- आशीष चाहिए. आणि दोन्ही मुलं भांडत होती आशीर्वाद पाहिजे म्हणून. किसका आशीर्वाद? कुणाचा पिता आशीर्वाद? का आशीर्वाद. वडिलांचा आशीर्वाद. पैसा पैसा कुछ नहीं चाहिए. जस्ट मुंह खोल के बोलो तुम्हारे साथ अच्छा होगा. आणि त्यांना पैसे वगैरे काय नको, फक्त तोंड उघडून म्हणायचं होतं की तुझ्यासोबत चांगलं होणार आहे. उन दिनों में वो मूल्य देते थे उनके मम्मी पापा क्या बोलते हैं. आणि त्या काळामध्ये ते महत्व देत होते की त्यांचे आई वडील तोंडातून काय बोलतात. आजकल हमारी संस्कृति क्या हो गई ना, अरे बुड्ढा बोल रहा है बोलने दो, आणि आजकाल आमची संस्कृती काय माहितीये, म्हातारा बोलायला बोलू देत. है ना. अब जोर से नहीं बोलते, अंदर बोलते. आणि हे आम्ही जोरात म्हणत नाही, मनामनामध्ये बोलतो. चालू हो गया. हा, चालू झालं वयाचं. आमेन. सब लोग बोलो पिता बहुत महत्व के है. पिता बहुत महत्व के है. और प्रभु कह रहे हैं अगर माता पिता का आदर करोगे आणि प्रभु सांगत आहे की जर तू तुझ्या आई वडिलांचा आदर केलास, लंबा जीवन, जास्त जीवन Come जगणार on, आहेस, अच्छा जीवन, चांगलं जीवन जगणार आहेस, आमेन, सफलता का जीवन, यशस्वी जीवन जहाँ जगणार पे आहेस. प्रभु को महिमा लाओगे. आणि ज्या ठिकाणी प्रभूला तुम्ही महिमा घेऊन येणार चाहिए आहात, क्या किसी को? असं जीवन पाहिजे काय कुणाला? 4 लोग को चाहिए, बाकी लोग चाहिए ना. प्रेज गॉड. आई नो दर्द होता है. आणि मला माहिती आहे दुखतं हे जब सांगितलं भी होतं. मम्मी पापा की बात करते हैं दर्द होता है. आणि जेव्हा आई वडिलांच्या बद्दल बोलतो वेदना होतात, मला माहिती आहे. बट जस्ट बी विथ मी. पण माझ्यासोबत द राहा, लॉर्ड वांट्स टू हेल्प यू. कारण प्रभूला आज तुम्हाला मदत करायची आई आहे. नो. मला माहिती आहे. जब हम मम्मी पापा की बात करने लगते हैं तो एकदम आमेन छोटा हो जाता है, मुस्कुराहट चली जाती है. आणि जेव्हा आम्ही आई वडिलांच्या बद्दल बोलतो, आमेन थोडं कमी होतं, और हसणं थोडं कमी होतं. जीवन में कुछ दर्द होता है ना जो हम दबा के रखते हैं वो बाहर आने लगता है. आणि जीवनामध्ये काही काही वेदना असतात ज्या आम्ही दाबून आतमध्ये ठेवतो आणि त्या हळूहळू बाहेर और यायला सुरू थोड़ा होतात. अनकंफर्टेबल होने लगता आणि है. थोडंसं अस्वस्थ वाटायला चालू होतं. लेकिन आज हमारा सबसे बड़ा डॉक्टर यहाँ पर है, पण आज आमचा सगळ्यात मोठा डॉक्टर इथं जो आहे. शरीर को ठीक कर सकता है, हमारे प्राण को भी ठीक करना चाहता है. आणि जो आमच्या शरीराला पण आरोग्य देतो आणि आमच्या प्राणाला पण त्याला ठीक करायची इच्छा आहे. Amen. आमेन. Amen. So today I want to talk to you about honoring your father and mother. आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे तुमच्या आई वडिलांचा आदर करण्याविषयी. Amen. Okay. Now, why we find it difficult to honor? आणि आदर द्यायला आम्हाला अवघड का वाटतं? Okay, 2-3 कारण मैं आपको बताती हूँ फटाफट. 2-3 कारण मी तुम्हाला सांगत आहे. Number 1, पहिली, maybe we live in a culture that does not honor. आणि कदाचित आम्ही अशा संस्कृतीमध्ये जीवन जगतो की तिथं आदर नाहीये. Okay, now see, हम कहाँ पे रहते हैं, कैसे लोगों के इर्द गिर्द रहते हैं, वो बहुत महत्व का है. आणि आम्ही कुठे राहतो, आमच्या आजूबाजूला लोक कसे आहेत ह्याला खूप महत्व हमारे आहे. कान में कौन सी आवाज चल रही है, बहुत महत्व का है. आणि आमच्या कानांमध्ये कोणता आवाज घुमत आहे खूप I'll महत्वाचा give you आहे. an example. मी तुम्हाला एक उदाहरण देते. बाइबल में एक नबी है, भविष्यवक्ता, जिसका नाम है आइजाया. आणि वचनामध्ये यशया नावाचा एक संदेशता आहे. सब लोग मेरे साथ है ना. सगळेजण माझ्यासोबत बड़ा आहात. भविष्यवक्ता. आणि तो खूप मोठा संदेशता क्या आहे. क्या भविष्यवाणी की है. आणि किती मोठ्या मोठ्या भविष्यवाण्या त्याने एक केल्या. दिन कुंवारी बच्चे को जन्म देगी. बाप रे. आणि एक दिवशी कुमारी मुलाला जन्म देणार ऐसा आहे. बोलने के लिए कितना डर लगता है ना. आणि हे बोलायला सुद्धा किती भीती वाटते. लेकिन उसने देखा था पण त्यानं ते पाहिलं कुंवारी होतं. यीशु को जन्म देने वाली आणि है. त्यानं पाहिलं होतं की एक कुमारी येशूला आमेन. जन्म देणार आहे. कौन है आइजाया? यशया कोण आहे? भविष्यवक्ता. तो भविष्यवक्ता प्रभु आहे. की ओर से बोलने वाला व्यक्ति. आणि प्रभूकडून बोलणारा व्यक्ती. लेकिन पता है एक दिन परमेश्वर की उपस्थिति में उसको क्या प्रकाशन मिला. आणि एक दिवशी परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये याला प्रकटीकरण काय मिळालं माहिती आहे? हे प्रभु मेरे होठ अशुद्ध है. आणि प्रभू माझे ओठ अशुद्ध आहे. और पता है फिर क्या कहता है. आणि काय म्हणतो माहित आहे? मैं ऐसे लोगों के बीच में रहता हूँ जिनके होठ अशुद्ध है. आणि मी अशा लोकांच्या मध्ये जगतो की ज्या लोकांचे ओठ अशुद्ध आहे. हम किसके बीच में रह रहे हैं. आम्ही कुणाच्या मध्ये राहतो? कैसी संस्कृति हमारे इर्द गिर्द आमच्या है. आजूबाजूला कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? संस्कृति मतलब एक वातावरण आणि संस्कृती म्हणजे वातावरण और कसं उसका आहे? दबाव हमारे ऊपर आता आणि है. त्याचा दबाव आमच्यावरती येत असतो. आमेन. आमेन. सो अगर हमने आदर देखा नहीं है आणि जर का आम्ही आदर पाहिलेला नाही, तो आदर देना बहुत मुश्किल हो जाता मग है. तो आदर आम्ही द्यायला आम्हाला अवघड वाटतं. आमेन. आमेन. बाजू वाले को बोलो प्रभु सिखाएगा ना. लेकिन शेजाला सांगा प्रभू तुला शिकवणार आहे. पण सिखाएगा. प्रभू आमेन. नक्की शिकवणार आहे. Okay, number 2, why do we find it difficult? दुसरी गोष्ट आम्हाला आदर द्यायला अवघड का जातं? Because we live by feelings. कारण आम्ही भावनांनी आमचं जीवन जगतो. सब लोग बोलो भावनाएं. भावना आहे. आता एकदम आवाज कमी झाला. सब लोग बोलो भावनाएं.
भावनाएं. Okay, Bible says we should walk by faith. आणि वचन आम्हाला सांगतं की आम्ही विश्वासानं चालायचं लेकिन हम आहे. लोग कैसा चलते हैं? भावनाओं के द्वारा. पण आम्ही कसं चालतो माहितीये, भावना घेऊन चालतो. मैंने बच्चों को देखा है. मी लेकरांना पाहिलेलं एक आहे. दिन मैं भी बच्ची थी. एक दिवशी मी पण लहान होते हम लोग कधी कैसे होते हैं? मूडी होते हैं, मूडी. आणि आम्ही एकदम मूडवर डिपेंड असतो. आज एकदम मूड अच्छा है, आणि आज मूड चांगला आहे, आदर देते हैं. आदर देतो. आज मूड अच्छा नहीं है आणि आज मूड चांगला नाही तो ऐसा उल्टा जवाब देंगे. आणि मग उलट बोलून टाकतो आपण. अभी कोई आमेन नहीं बोल रहा है. बराबर है ना? हाँ. So my son also he honors us, हाँ. आणि माझा मुलगा आम्हाला खूप आदर देतो. लेकिन मैंने उसको देखा है. पण मी त्याला पाहिलेलं आहे. जब मैंने उसको कुछ अच्छा खरीद के दिया ना, आणि जेव्हा मी त्याला काहीतरी चांगलं खरेदी करून देते इतना खुश होता आणि तो है. इतका खुश होतो पूरे 10 मिनट मम्मी मम्मी करेगा. आणि 10 मिनिटं पूर्ण मम्मी मम्मी म्हणत 10 बसतो. मिनट के बाद जिधर था उधर वापस. आणि 10 मिनिटांनंतर परत आहे तसा होतो. पहला बहुत शाणे हैं ये बच्चे लोग. आणि ही मुलं खूप हुशार आहेत. I was also like that. कारण मी पण तशीच होते. मेरी कुछ अलग प्रॉब्लम थी. आणि माझ्या समस्या वेगळ्या होत्या. My parents were very nice people. आणि माझे आई वडील खूप चांगले अभी होते. दोनों प्रभु के पास है. आणि आता ती दोघेही प्रभूकडे लेकिन आहेत. प्रॉब्लम मेरे अंदर थी. पण समस्या माझ्या आतमध्ये होती. कुछ भी होता था ना मेरे को बुरा लगता था. आणि काय पण झालं ना मला खूप वाईट वो वाटायचं. कुछ अच्छा भी करेंगे तो मुझे लगता है मेरे बारे में सोचा नहीं. आणि काही पण त्यांनी चांगलं केलं तरी पण मला वाटायचं माझ्याबद्दल कोई है विचार नाही मेरे केला. जैसा? माझ्यासारखं कोण आहे इथं? एक दो बाकी सारे तुम लोग माइक लो रहा है, तुम सिखाओ फिर. आणि तुम्ही शिकवा मग माईक घेऊन. आप समझ रहे हो ना? कभी कभी खोट हमारे अंदर होती है. आणि कधी कधी खोट आहे ना ती आपल्या आतमध्ये असते. मैंने बहुत बार देखा है बच्चे कभी कभी इतना बड़ा चढ़ा के बोलते हैं ना. आणि मुलं काही वेळेला इतकं मोठं मोठं सांगतात. एक बार एक सिस्टर ने मुझे बोला मेरी माँ आप जानते नहीं हो, आणि एकदा एक बहीण मला म्हणाली माझी आई तुम्हाला माहिती नाही. एकदम हिटलर, आणि एकदम हिटलर सारखी आहे. एकदम ऐसी ऐसी वैसी ऐसी वैसी. और एक दिन मैं उनके घर पे गई. आणि एक दिवशी मी तिच्या घरी गेले इतनी अच्छी आंटी थी, आणि तिची मम्मी इतकी चांगली होती, इतनी अच्छी. इतकी चांगली मैं होती. सोच रही हूँ किधर से इसको बुरी लग रही है. आणि मी विचार करतो हिला कुठून आई कभी चुकीची कभी वाटत आहे. बहुत कुछ खोट हमारे मन में होता आणि है. बऱ्याचदा कधी कधी खोट आमच्यामध्ये थैंक असते. यू. आमेन. ईमानदार लोग कहे आमेन. ओके, बट द लॉर्ड वांट्स टू हेल्प यू ना बाबा. पण प्रभूला तुम्हाला मदत करायची बाजू आहे. को देखो, थोड़ा मुस्कुराओ, बोलो प्रभु मदद करेगा ना बाबा. शेजाऱ्याकडे बघून थोडंसं हसा आणि त्याला सांगा प्रभू तुला और नक्की मदत करणार ये आहे. फीलिंग्स के द्वारा चलने का नहीं. आणि ह्या भावनांच्या द्वारे चालायचं नाही. धन्यवाद हो प्रभु का हमारे मम्मी पापा फीलिंग्स के द्वारा नहीं चले. आणि प्रभूला धन्यवाद की आमचे आई वडील त्यांच्या भावनांनी चालले नाहीत. एक बात बोलू, सच, एकदम सच सच एक खरं खरं सांगते. बोल. मेरे बेटे को बिल्कुल मत बोलना. आणि माझ्या मुलग्याला अजिबात सांगू नका. जब बच्चा आने वाला होता है ना हम बहुत खुश होते हैं. आणि जेव्हा मूल येणार असतं तेव्हा मी खूप खुश असतो. या और जैसा आया ना, आणि जसं आलं ना, मैंने बोला ये बाप रे, रोता है, आणि हा रडतो, खाता है खातो, और सुसु और पॉटी. ये क्या मेरा जीवन यही होने वाला है क्या? आणि माझं जीवन सगळं इथंच होणार आहे का? इतना गुस्सा आता था ना उसको देख के. आणि त्याला बघून इतका राग यायचा मला. सच बोल रही हूँ. खरं सांगते. एक बार तो ऐसा लगा छोड़ के भाग जाओ इसको. आणि एकदा असं वाटलं की त्याला सोडून पळून क्योंकि जाऊ. उस दिन जब हॉस्पिटल से घर लेकर आई तब मुझे पता चला अभी 18-20 साल मेरी आजादी गई. आणि जेव्हा दवाखान्यातून त्याला घरी घेऊन आले मला समजलं की आता 18-20 वर्ष माझं स्वातंत्र्य निघून जाणार आहे. पहला क्या बिंदास पर्स उठा के निकल जाते थे. आणि आधी कसं पर्स घेऊन कुठं पण जायचे. अभी सब सोचना पड़ता है. आता सगळ्याचा विचार करावा इसको लागतो. कौन संभालेगा, आणि ह्याला कोण इसका सांभाळणार, क्या करने का. याचं काय करायचं आहे. हेलो, समझ रहे हैं ना? समजते का. पूरी आजादी गई आणि सगळं स्वातंत्र्य गेलं. और भावनाएं ऊपर नीचे जा रही है. आणि आता भावना वर खाली होत आहेत. धन्यवाद हो भावना के द्वारा नहीं चलते हम लोग. पण प्रभूला धन्यवाद की आम्ही भावनांच्या द्वारे चालत नाही. बाजू वाले बोलो धन्यवाद तुम्हारे मम्मी पापा भावना के द्वारा नहीं चले, आणि शेजाऱ्याला सांगा धन्यवाद प्रभूला की तुमच्या आई वडील भावनांच्या प्रकारे चालले वरना नाहीत. खिड़की के बाहर डाल दिया होता. नाही तर तुम्हाला खिडकीतून फेकून दिलं असतं त्यांनी पता है कधीच. तुमको कभी कभी तुम कितना रोते थे. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही लहान असताना कधी कधी किती रडायचा. मेरा बेटा पूरी रात रोता था. आणि माझा मुलगा रात्रभर 10 रडायचा. बजे रात को उठता था, आणि रात्री 10 वाजता उठायचा 6 बजे सोता था. आणि 6 वाजता झोपायचा. और कभी कभी ऐसा लगता था इसको किधर छोड़ के आओ. आणि कधी कधी असं वाटायचं त्याला कुठेतरी सोडून यावं. मैं सच बोल रही हूँ. हाँ? मी खरं सांगतो. सब मम्मी लोग सब जानते हैं मैं क्या बोल रही आणि हूँ. ज्या थैंक यू आई लोक आहेत तुम्हाला हे सगळं माहिती आहे. थैंक यू. हाँ, मेरे जैसे ही सब लोग. आणि माझ्यासारखेच आहेत सगळे. भावनाओं से नहीं चलने का. पण भावनांनी चालायचं. धन्यवाद तुम्हारे मम्मी पापा ने भावनाओं के द्वारा चलने के द्वारा तुम्हारा गर्भपात नहीं किया. आणि धन्यवाद प्रभूला की तुमच्या आई वडिलांनी भावनांच्या आहारी जाऊन तुमचा गर्भपात केला नाही. आमेन. अरे ये बहुत तकलीफों का, ये बहुत खर्चा आ रहा है हमारे घर पे. आणि हा खूप त्रास देणार, ह्याचा खूप खर्च होणार. चलो आमच्या जाके निकाल देते हैं. घरावर. चला ह्याला काढून टाकू. निकाल दिया होता तो तुम इधर नहीं बैठे होते. आणि जर त्यांनी काढून टाकला असतं तुम्ही इथं नसला असता. हाथ उठाओ प्रभु को बोलो धन्यवाद. हात उंच करून प्रभूला म्हणा धन्यवाद. धन्यवाद जीवन के लिए. धन्यवाद. जीवनासाठी धन्यवाद. धन्यवाद मम्मी पापा भावनाओं के द्वारा नहीं चले. आणि धन्यवाद आई वडील भावनांच्या प्रकारे चालले नाहीत. आमेन. आमेन. नंबर 3
तिसरी गोष्ट, Why we find it difficult? आम्हाला आदर द्यायला का अवघड जातं? Because of wounds in our heart. कारण आमच्या हृदयांमध्ये खूप साऱ्या जखमा असतात. This is real. हे खऱ्या आहेत, Yeah, this is real. हे खरं आहे. Lot of wounds. खूप साऱ्या जखमा आहेत. और जब दर्द आता है ना, हमारा मन क्या कहता है पता है? आणि जेव्हा वेदना येतात तेव्हा आमचं मन काय सांगतं ये माहितीये? सब बाइबल में लिखा सब अच्छा है, लेकिन ये मेरे मम्मी पापा योग्य नहीं है. आणि हा बायबल मध्ये हे सगळं लिहिलंय चांगलं आहे, पण माझे आई वडील त्यासाठी अजिबात योग्य नाहीये, योग्य नहीं है. ऐसा हमारा मन कहता है. असं मन आमचं आम्हाला Why? सांगतं. का? Maybe because your parents left you. कदाचित तुमचे आई वडील तुम्हाला सोडून गेले असतील, हो सकता है. असं होऊ शकतं. पापा छोड़ के चले गए. कदाचित वडील सोडून गेले असतील. हो सकता है जब तुम्हें जरूरत थी वो नहीं थे. कदाचित असं असेल की तुम्हाला त्यांची खरोखर गरज होती त्यावेळी तिथं जिंदगी नसतील. में दर्द है. आणि जीवनामध्ये वेदना आहे, मैं सब सोचने के बाद सिखा रही हूँ. आणि ह्या सगळ्याचा विचार करूनच मी तुम्हाला शिकवत आहे. Amen. Amen. कभी कभी वो शब्दों के द्वारा इतना दर्द मिलता है. आणि कधी कधी शब्दांच्या द्वारे इतक्या साऱ्या वेदना आम्हाला कभी मिळतात, कभी बहुत मार पड़ी है आणि कधी कधी खूप सारं मारलं और जातं, बहुत तकलीफ होती है. आणि म्हणून आतमध्ये खूप त्रास असतो. और हम सोचते क्या आदर देने का, आणि मग आम्ही विचार करतो कशाला आदर द्यायचा, क्या आदर देने का. कसा आदर द्यायचा. जब मेरे पास्टर ने मुझे बोला था मम्मी पापा का आदर करने का, आणि जेव्हा माझ्या पास्टरनी मला सांगितलं की तू आई वडिलांचा आदर कर, मैंने बोला अरे कुछ है ही नहीं आदर करने के लिए. मी म्हटलं त्यांच्याकडे काय नाहीच आहे, मी आदर त्यांचा करावा असं. फिर प्रभु ने अंधे को आंखें दी. आणि मग प्रभूनं आंधळ्याला डोळे दिले, आमेन. अंधे को आंखें दी आंधळ्याला डोळे दिले, और तुम्हें भी देने वाले आणि हैं. तुम्हाला पण तो डोळे देणार आहे, दृष्टि देने वाले आणि हैं. तुम्हाला पण दृष्टी देणार आहे. पता है हमारी प्रॉब्लम क्या है? आमची समस्या काय माहित आहे? इतनी अच्छी अच्छी चीजें ना वो हम नहीं देखते. आणि खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही बघत नाही. वो दो तीन चीजें जो अच्छी नहीं थी ना, बराबर ध्यान उधर जाता है. आणि ज्या 2-3 गोष्टी फक्त चांगल्या नव्हत्या ना, आमचं लक्ष तिकडच जातं. कम ऑन. खरं के नाही? हो के नाही? आता हो नाही येत आहे. जाता है ना? तेरा भी ऐसा ही है ना? हाँ. किधर जाता है नजर? वो दो तीन चीज जो अच्छा नहीं था आणि उधर ज्या- हाँ, उधर नजर जाता है. आणि ज्या 2-3 गोष्टी चांगल्या नव्हत्या तिकडे आमचं सगळं लक्ष इतना असतं. अच्छा किया उधर नजर ही नहीं जाता पण है. एवढ्या साऱ्या चांगल्या गोष्टी केल्या तिकडे आपण बघत नाही. बाजू वाले को बोलो प्रभु हमें चंगाई देते हैं. आणि शेजारा सांगा प्रभू आम्हाला आरोग्य देतो, प्रभु चंगाई देने वाले प्रभु है. प्रभू आम्हाला आरोग्य देणारा प्रभू तो आहे. जो भी कारण है कि हम आदर नहीं दे सकते, आणि जे काय कारण असेल की आम्ही आदर देऊ शकत नाही, प्रभु आज हमारी मदद करना चाहते. प्रभू आज आमची Amen. मदत करू इच्छितो. ओके, सो लेट मी टेक यू अहेड. आणि मला पुढे घेऊन हु जाऊ. इज आवर एग्जाम्पल? आमचं उदाहरण कोण आहे? जीसस इज आवर एग्जाम्पल. येशू आमचं उदाहरण आहे. कम ऑन. जब हम यीशु की बात करते हैं ना, पता है ना, हिंदी पिक्चर में हीरो की एंट्री होती है, सब लोग सीटी मारते हैं, ताली बजाते हैं, वैसा उत्साहित होने का. ठीक है. आणि जेव्हा आम्ही येशू बद्दल बोलतो ना, जसं पिक्चर मध्ये हिरो एंट्री केल्यावर सगळे शिट्टी वगैरे वाजवतात, आमच्या Come येशूचं जेव्हा आपण on. बोलतो त्याबद्दल आम्ही- Jesus is our hero. येशू आमचा हिरो आहे, He is our example. आणि तो आमचं उदाहरण आहे. आमेन. आमेन. और कोई सिद्ध नहीं है, आणि कोणीही दुसरं परिपूर्ण सिर्फ नाही, यीशु सिद्ध है. फक्त येशू परिपूर्ण आहे. परमेश्वर जो मनुष्य बना, आणि परमेश्वर जो मनुष्य बनला, बिना पाप का जीवन जिया कोणताही पापाविना तो जीवन और जगला, हमें दिखाते हैं कि कैसे जीना है. आणि त्यानं आम्हाला दाखवलं की आमचं जीवन आम्ही कसं जगायचं आहे. आमेन. हु इज जीसस? येशू कोण आहे? परफेक्ट वन, परिपूर्ण आहे, बिना पाप के. आणि कोणतंही पाप त्याच्यामध्ये लेकिन नाही. वो छोटे बालक बनकर आए पण तो एक लहान मूल बनून इथं आला, और उसके मम्मी पापा का नाम था यूसुफ और मरियम. आणि त्याच्या आई वडिलांचं नाव होतं योसेफ आणि मरिया. यूसुफ और मरियम क्या सिद्ध लोग थे? आणि योसेफ आणि मरिया काय परिपूर्ण होते? नहीं थे. नव्हते. अगर तुम्हारे मन में है कि नहीं सिद्ध हो गए इसके लिए उनके घर में जन्म लिया, नहीं. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये असं असेल की ती दोघे परिपूर्ण होते म्हणून येशूने तिथं जन्म घेतला, तसं नाहीये. बाइबल में लिखा है हर एक व्यक्ति ने पाप किया आणि है. वचन सांगतो की प्रत्येकानं पाप केलेलं हर आहे, एक मनुष्य ने पाप किया है. प्रत्येक मनुष्यानं पाप हर केलेलं एक आहे, मनुष्य को उद्धारकर्ता की जरूरत है. आणि प्रत्येक मनुष्याला Hallelujah. उद्धार करण्याची गरज आहे. Amen. आमेन. So Jesus came through their family. आणि येशू त्यांच्या परिवाराद्वारे पृथ्वीवरती आला. और आप वो कहानी जानते होगे, आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे. जब जेरूशलेम गए थे आणि जेव्हा ते यरुशलेमेमध्ये और गेले, यीशु छोटे बालक थे आणि येशू लहान मुलगा होता, और सब इतना बड़ा झुंड है और सब जा रहे थे और यीशु को ही भूल गए. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये ते जात होते आणि येशूलाच कुठेतरी विसरून गेले. और बाद में इतने दिन के बाद ढूंढते ढूंढते आए, किधर है यीशु? आणि खूप वेळ शोधत 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 येशू कुठे आहे म्हणत शोधत आले. कहाँ थे यीशु? येशू कुठे होता? मंदिर में थे, तो मंदिरामध्ये होता, चर्चा कर रहे थे. तो चर्चा करत होता. माँ ने थोड़ा दिया होगा. किधर थे? हमारे बारे में सोचा नहीं. आणि आई असं म्हणाली असेल, ए काय कुठं होतास तू, माझ्याबद्दल विचार नाही केलास क्योंकि का? आई है ना, कारण ती आई आहे ना. राइट. बट यू नो व्हाट बाइबल सेज? पण वचन काय सांगतं माहित आहे? यीशु उनके साथ गए और उनके अधीन हुए. आणि वचन सांगतं की येशू त्यांच्या सोबत गेला आणि तो त्यांच्या अधीन राहिला. कौन यीशु? येशू कोण?
परमेश्वर, जो स्वतः परमेश्वर आहे, सिद्ध, जो परिपूर्ण आहे, पाप नहीं किया, त्याच्यामध्ये कोणतंही पाप नाही, किसके अधीन हुए? तो गुणाच्या अधीन झाला, पापी मनुष्य के, पापी मनुष्याच्या अधीन पापी झाला, मनुष्य, पापी मनुष्याच्या असिद्ध मनुष्य. आणि पूर्ण नसणाऱ्या मनुष्याच्या और हम हातात. लोग सोचते हैं, मेरे मम्मी पापा योग्य नहीं है. आणि आम्ही विचार करतो की आमचे आई वडील योग्य नाही आहेत. जब इतने बड़े परमेश्वर अधीन हो सकते जर हैं, इतका मोठा परमेश्वर जर अधीन होऊ शकतो, हम भी हो सकते हैं आम्ही ना पण होऊ बाबा? शकतो की नाही? हम भी हो सकते हैं आम्ही ना? पण होऊ शकतो ना. आमेन. आमेन. Who is our example? आमचे उदाहरण कोण आहे? Jesus is our example. येशू आमचं उदाहरण आहे. Amen. Now let me help you. मला तुम्हाला मदत करू द्या. Okay, तो पास्टर इसका मतलब हमेशा मम्मी पापा का सुनने का क्या? आणि पास्टर ह्याचा अर्थ असा काय की नेहमी आई वडिलांचंच ऐकायचं काय? Let me help you. मला तुम्हाला मदत करू द्या. Ephesians 6:1 says, आणि इफिसकरस पत्र 6 अध्याय पहिलं वचन सांगतं. Ephesians 6:1, इफिस 6:1 सांगतं. children obey your parents in the Lord, for this is right. आणि मुलांनो आपल्या आई वडिलांचं आज्ञापालन करा कारण हेच योग्य आहे. एक पण आमेन नाही आला. ओके, बाइबल में क्या लिखा है? बच्चों मुलांनो अपने मम्मी पापा का आज्ञा पालन करो. आपल्या आई वडिलांच्या आज्ञाचं पालन आज्ञा करा पालन, because this is right. कारण हेच योग्य सब लोग आहे. बोलो योग्य है, योग्य है, सही है. बरोबर आहे. ओके, नाउ लेट मी हेल्प यू. मला तुम्हाला मदत करू जो द्या. छोटे बच्चे होते हैं ना, जी लहान लेकरं असतात दे ना आर अंडर अथॉरिटी ऑफ देयर पेरेंट्स. ते त्यांच्या आई वडिलांच्या अधिकाराच्या खाली असतात. सब लोग मेरे साथ है. कोई मैं छोटा सोबत इधर हूँ. इधर इधर, हाँ हाँ इधर आजा. ओके, ऊपर आजा. ओके, सो स्मॉल चाइल्ड, आणि लहान लेकरू ओके, शी इज नॉट मॅच्योर. आणि ती एकदम प्रौढ नाहीये. ओके, एकदम नहीं है ही नहीं. आणि ती प्रौढ नाहीच आहे. बाइबल में अडल्ट मीन्स 18 years old. इंडिया में आणि भारतामध्ये प्रौढ म्हणजे 18 वर्ष पूर्ण असायला बराबर है पाहिजे. ना? फिर वोटिंग कर सकते हैं. आणि मग तुम्ही मत ते देऊ शकता. कितने साल की बेटा? 8 साल की. 8 साल की. बहुत टाइम है अभी. हाँ, सो बहुत टाइम है ना उसको. आणि तिला अजून खूप वेळ सो आहे. स्मॉल चिल्ड्रन, आणि लहान लेकरं दे आर अंडर अथॉरिटी ऑफ द पेरेंट्स. ते आई वडिलांच्या अधिकाराखाली आहेत. सो दे हैव बीन टोल्ड आणि म्हणून त्यांना सांगितलेलं आहे आज्ञा पालन करने का. आई वडिलांचं आज्ञापालन करायचं. काय करायचं? आज्ञा पालन. कोणाचं? आई बाबाचं. करणार ना? हाँ, थैंक यू. ओके, सो स्मॉल चिल्ड्रन आणि लहान लेकरं आर टोल्ड टू ओबे द पेरेंट्स. त्यांना आज्ञा दिलेली आहे की आई वडिलांचं आज्ञापालन Why? करायचं. का? Because they are under authority. कारण ते अधिकाराच्या खाली आहे. Why? का? Because the parents will protect the child. कारण त्याचे आई वडील त्यांचं संरक्षण करतात. Why? का? Because this small child doesn't know किसके साथ दोस्ती करना है, किसके साथ नहीं करना है. कारण ह्या लहान लेकराला माहिती नाही की कुणासोबत दोस्ती करायची कुणासोबत करायची नाही. बराबर है कि नहीं? But this child is going to grow. पण हे मूल एक दिवशी मोठं होणार So आहे. many of you are bigger. आणि तुमच्यातील बरेच जण तुम्ही मोठे झालेले तो आहात. अभी क्या करना है? मग आता काय करायचं? Now let me help you to understand मला तुम्हाला मदत करू द्या what is समजण्यासाठी. the goal of parents. आणि आई वडिलांचा उद्देश काय आहे Okay, उनका लक्ष्य क्या होता है? आणि त्यांचं लक्ष काय आहे. Okay, कभी कभी लक्ष्य कुछ उल्टा सुल्टा भी होता है. आणि कधी कधी आई वडिलांचं लक्ष उलट सुलट लेकिन बाइबल के अनुसार मैं तुम्हें समझा रही हूँ. पण वचनानुसार काय असतं बघा. मम्मी पापा का उद्देश्य क्या होना चाहिए? आणि आई वडिलांचा उद्देश काय कि पाहिजे. हमारे बच्चे को इंडिपेंडेंट बनाए, आणि आमच्या लेकरांना आम्ही स्वातंत्र्य बनवलं पाहिजे. लेकिन फिर भी यीशु के ऊपर निर्भर होना चाहिए. तरीही येशूवरती त्यांनी अवलंबून राहिलं पाहिजे. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? समजतं का? मानो मिल्टन मेरा बेटा है. समजा मी 5 वर्षांचा मुलगा आहे. कितने साल का है? 35 सोच रहे हैं. 35 यूथ कैंप में सब अपने उम्र भी भूल जाते हैं. 35 35. ओके, अभी मैं बोलूं मिल्टन नहीं जाने का वागोली. ओके, देख हंस रहा है. बराबर ना? आणि जर आता मला सांगितलं की मिल्टन वाघोलीला जायचं नाही. नाउ लिसन. आता ऐका. जब वो 18 के नीचे था, मिल्टन ने सुनना है. आणि जर मी 18 वर्षाच्या खाली असेल तर मी त्यांचं ऐकलं पाहिजे. यीशु ने भी सुना. कारण येशूनं पण लेकिन ऐकलं. जब यीशु भी बड़े हुए, पण जेव्हा येशू पण मोठा झाला यू हैव टू मेक योर ओन डिसीजन. तुम्ही स्वतःची निर्णय स्वतः केले पाहिजे. आमेन. कितनी बार यीशु ने कुछ चीजें की शायद मरियम को समझ में भी नहीं आया होगा. आणि किती गोष्टी येशूनं अशा केल्या ज्या मरियेला समजल्या पण नाही. आमेन. आमेन. यहाँ वहाँ काम छोड़ के इधर उधर प्रचार कर रहे, शायद समझ में भी नहीं आया होगा. आणि काम सोडून इकडे तिकडे शिकवत होता कदाचित तिला समजलं पण लेकिन नसेल. यीशु ने कहा मैं मेरे पिता की इच्छा पूरी करने के लिए आया हूँ. पण येशू तिला म्हणाले की मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आमेन. आमेन. सो व्हेन अ चाइल्ड ग्रोज, आणि जेव्हा मूल मोठं होतं मम्मी पापा का उद्देश्य क्या है? आई वडिलांचा उद्देश काय कि आहे. वो बड़े आणि ते मोठा और होऊ दे सही निर्णय लेना सीखे. आणि त्याच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायला त्याने आमेन. शिकलं पाहिजे. मैं कब सफल हूँ?
आणि मी कधी यशस्वी जब आहे? मेरा बेटा प्रभु के भय में अच्छे निर्णय लेता है, माझा मुलगा प्रभूच्या भयामध्ये जीवनामध्ये चांगले निर्णय घेतो. मैं तब सफल नहीं हूँ जब वो 35 साल का है तभी भी बोलूं ये क्या करता है, ये काम छोड़, ये कर, चर्च जा, ये कर, बाइकोला बराबर क्या रखने का, सांभाळ. सांभाळा, ये सब मुझे बोलते रहना है तो मैं सफल नहीं हूँ. आणि ह्या वयात पण जर मला सांगायला लागलं की तू चर्चला जा, बायबल वाच, हे कर, ते कर, बायकोला सांभाळ, तर तिथं मी यशस्वी नाही. शादी हो गया उसके बाद भी टिन करते रहने का आणि मतलब मैं सफल नहीं हूँ. आणि लग्न झाल्यावर पण बोलत 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 राहायचं, याचा अर्थ मी यशस्वी नाहीये. मेरा काम है कि जब वो बढ़ रहा है उसको सिखाओ, आणि माझं काम हे आहे की जेव्हा तो मोठा होत आहे मी त्याला शिकवायचं आहे. प्रभु को सुनने का, प्रभूचं ऐकायचं, सही निर्णय लेने का, योग्य निर्णय घ्यायचे. गलत भी हुआ तो प्रभु के पास वापस आ जाने का. एखादा निर्णय चुकला परत फिरून प्रभूकडे यायचं. आमेन. आमेन. सो देयर आर 2 वर्ड्स. आणि 2 शब्द आहेत. एक है आज्ञा पालन. एक शब्द आहे तो म्हणजे आज्ञापालन. जब छोटा बच्चा होता है फुल आज्ञा पालन करना है. आणि जेव्हा लहान मुलं असतं त्यांना पूर्णपणे आज्ञापालन लेकिन करायचं. जब बड़े होते हो पण जेव्हा तुम्ही मोठे होता सुनने का, ऐकायचं, लेकिन जो प्रभु कहता है वो करने का. पण जे प्रभू सांगतो तेच करायचं. कळलं का? समझ में आया क्या? समजलं का? हाँ. लेकिन दूसरा शब्द है आणि दुसरा शब्द आहे आदर. आदर. सब लोग बोलो आदर. आदर. आदर जिंदगी भर करना है. आणि आदर जो आहे तो आयुष्यभर करायचा आहे. एक भी आमेन नहीं आया. आदर जिंदगी भर करना है. आणि जीवनभर आम्ही आदर करायचा आहे. तुम 5 साल के हो या 50 साल के हो, तुम्ही 5 वर्षाचे असा किंवा 50 वर्षाचे असा, आदर करते रहना है. आदर करत बाजू राहायचं. वाले को बोलो आदर रुकता नहीं है. शेजारला सांगा आदर थांबत नाही. आदर रुकता नहीं है. आदर थांबत नाही. Can I hear an amen? Amen. कितने लोग समझ रहे हैं जो मैं बता रही हूँ इस वक्त? थैंक किती यू. लोकांना समजत आहे मी सांगत आहे ते. So let me take you ahead. मी तुम्हाला पुढे घेऊन Okay, जाते. let me talk to you how to practically honor your parents. आणि प्रात्यक्षिकरित्या आपल्या आई वडिलांचा आदर कसा करायचा मी तुम्हाला शिकवणार Okay, आहे. practically. प्रात्यक्षिकरित्या 5 things I'm going to tell you. 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. Okay, 5 things how 5. to practically honor. आपल्या आई वडिलांचा आदर कसा करायचा त्यातल्या 5 गोष्टी मी तुम्हाला कितने सांगणार लोग आहे. करना चाहते हैं? किती लोकांना आपल्या आई वडिलांचा आदर करायचा सच्ची आहे? बराबर हाथ ऊपर उठाओ. खरोखर करायचा आहे. क्योंकि प्रभु फोटो लेने वाले हैं अभी. कारण प्रभू याचा फोटो घेणार आहे. हाँ, हाँ, ऐसा ही टाइम पास के लिए हाथ नहीं उठाने का. आणि हाँ? असंच टाइमपास म्हणून हात वर करू नका. करना चाहते हो? आदर करायचा आहे. ओके. कोई सुनो कोई को लगा मेरे मम्मी पापा तो चले गए, आणि काही जण असे म्हणतील की माझे आई वडील तर निघून गेले, अभी तो है भी नहीं. आता ते नाहीये. आदर दिल की बात है. आणि आदर जो आहे ना तो हृदयाची गोष्ट आहे. अभी भी हमारे दिल को प्रभु चंगाई देना चाहते आणि हैं. अजून पण प्रभूला आमच्या हृदयांना आरोग्य द्यायचं हो आहे. सकता है पापा गए, कदाचित असेल की वडील हो गेले सकता है असेल, मम्मी गई, कदाचित आई गेली असेल. अभी किसको आदर करूं? आता कुणाला आदर देऊ? डोंट वरी. काळजी करू नका. पहले प्रभु को तुम्हारा दिल ठीक करने दो. प्रभूला पहिल्यांदा तुमचं हृदय ठीक करू क्योंकि द्या. वरना जितनी बार सोचोगे ना गुस्से से सोचोगे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही विचार कराल तुम्ही रागानं विचार कराल. Amen. Amen, amen. Yeah. So practically how to honor. आणि प्रात्यक्षिकरित्या आपल्या आई वडिलांचा कसा आदर Number करायचा. 1. पहिली गोष्ट, Ready क्या? तयार आहात? Okay. Talk good about them. त्यांच्याबद्दल चांगलंच बोला. आमेन. Okay. आमेन. आमेन. No problem. Amen. हाँ, क्या करना है? काय करायचं आहे? आदर कैसे करते हैं? आदर कसा करायचा? उनके बारे में अच्छा बोलने के द्वारा. त्यांच्याबद्दल चांगलं बोलण्याद्वारे. सुनो, ऐका. झूठ बोलने के बारे में नहीं बोल रहे हैं, आणि मी खोटं बोलायचं त्याबद्दल बोलत नाही. है ना? झूठ नहीं, खोटं नाही, लेकिन अच्छा बोलने के बारे में. चांगलं बोलायचं. नहीं पास्टर समझ में नहीं आया. असं समजलं नाही. इसे वही तो हमारी प्रॉब्लम है. आणि आमची समस्या हीच आहे. मैंने क्या बोला था? वी आर ब्लाइंड. मी सांगितलं होतं की आम्ही आंधळे झालेलो वी आहोत. आर नॉट एबल टू सी गुड थिंग्स इन पीपल. आणि लोकांच्या मध्ये चांगल्या गोष्टी आम्हाला दिसत वी नाहीये. आर नॉट एबल टू सी गुड थिंग्स इन आवर पेरेंट्स. आणि आमच्या आई वडिलांच्या मध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीयेत. Okay? समझ में आ रहा है? समझते Okay. का? Now what happens is I don't want to tell you अच्छा बोलो, अच्छा बोलो. आणि मी तुम्हाला असं सांगितलं, चांगलं बोला, चांगलं बोला. मेरा मानना है मला असं वाटतं हम जो बोलते हैं हमारे दिल से आता है. आणि जे आम्ही बोलतो ते आमच्या हृदयातून येतं. बराबर है? हाँ, क्योंकि यीशु ने कहा जो तुम्हारे दिल में है उसी की भरपूरी से मुंह बोलता है. आणि वचन येशू स्वतः म्हणाला की जे तुझ्या आतमध्ये आहे तुझ्या तोंडामधून तेच बाहेर येणार हाँ, आहे. तो अगर दिल में मन में हम लोग हमारे मम्मी पापा को तुच्छ जानते हैं, आणि जर आमच्या हृदयामध्ये मनामध्ये आमच्या आई वडिलांना आम्ही जर तुच्छ लेखत असो, ये सब अंदर की बात है. हे सगळं आतमधलं आहे. अंदर क्या चल रहा है? आतमध्ये काय चालू आहे? कभी कभी हमारे मन में सच हाँ?
खरं खरं इनको क्या समझ में आएगा? आणि ह्यांना काय हाँ, समजतं वो फोन देना. हाँ, कभी कभी वो मम्मी पापा बेचारे वो फोन को ऐसा करने में समझ में नहीं आता है. कुछ कुछ लोगों को पता है ना, ये इनको इतना भी समझ में नहीं आता है. आणि कधी कधी आई वडिलांना फोन मधलं काय समजत नाही क्योंकि आपण म्हणतो, तुम्हारा जन्म तो फोन के साथ ही हुआ है ना. कारण तुमचा जन्म फोन बरोबर झालेला आहे और वो बेचारे फोन बराबर लेने को भी नहीं आता है, यू नो साइलेंट करने को भी नहीं आता है, और तुम अंदर सोचते क्या इतना भी नहीं आता. बराबर ना? बराबर ना? ओ अंदर क्या चल रहा है? आतमध्ये काय चालू आहे. When you despise anybody inside, आणि तुमच्या जेव्हा आतमध्ये तुम्ही कुणालाही जेव्हा तुच्छ लेखता, तुम कभी भी अच्छा नहीं बोल सकते हो. तुम्ही त्यांच्याबद्दल कधी चांगलं बोलू शकत तो नाही. उपाय क्या है? मग ह्याच्यावरती उपाय काय? प्रभु ने हमारे दिल को ठीक करना है. प्रभूनं आमच्या हृदयाला बरं केलं पाहिजे. Come on. प्रभु ने हमारी नजर को साफ करना है. प्रभूनं आमचे डोळे साफ केले So पाहिजे. when God cleaned my eyes, आणि जेव्हा प्रभूनं माझे डोळे साफ केले I could see so many good things in my parents. आणि माझ्या आई वडिलांमध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मला दिसायला I have लागल्या learned so many good things from my आणि parents. माझ्या आई वडिलांच्याकडून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मी शिकले. Amen. Amen. मैंने ईमानदारी सीखा है. मी प्रामाणिकपणा त्यांच्याकडून शिकले अच्छे से काम करना, कठिन परिश्रम उनसे सीखा आणि है. परिश्रम करणं, चांगलं काम करणं मी त्यांच्याकडून शिकले लोगों की सेवा करना उनसे सीखा है. आणि लोकांची सेवा करणं मी त्यांच्याकडून शिकले उदारता से देना भी उनसे सीखा. आणि उदारपणाने इतरांना देणं सुद्धा मी त्यांच्याकडून कैसे शिकले. कोई भी हमारे घर पे आता था खाली हाथ नहीं जाता था. आणि कोणी आमच्या घरी आलं तर ते रिकामी हाताने परत जात जब नव्हते. प्रभु ने आंखों को साफ किया बहुत कुछ दिखाई दिया. आणि प्रभूने जेव्हा माझे डोळे साफ केले तेव्हा बऱ्याच गोष्टी मला दिसू लागल्या. आमेन. आमेन. पहला तरीका आदर देने का. आणि पहिली पद्धत आदर द्यायची. Learn to speak good about them. त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला शिका. Amen. Amen. Now, does it mean there are no weaknesses? आणि याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामध्ये कोणतीही दुर्बलता नाहीये. है. आहेत, But don't open their weaknesses before people. पण लोकांसमोर त्यांच्या दुर्बलता उघड करू नका. Come on, मेरे साथ हो. Okay. Don't open. उघड करू नका. बाइबल में एक व्यक्ति है जिसका नाम है नोआ. आणि बायबल मध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे नोहा. एक दिन शराब पीकर ऐसे ही पड़ा था. आणि एक दिवशी दारू पिऊन असाच पडला होता कपड़े वपड़े निकल गए थे. आणि कपडे वगैरे सगळे त्याच्या अंगावर काय और नव्हतं. उसका एक बेटा आया और उसने देखा आणि एक त्याचा मुलगा आला आणि त्याने त्याला तसं पाहिलं और जाकर दोनों भाइयों को बताया हमारे पिता नंगे पड़े उधर. आणि पळत गेला आणि आपल्या दोन भावांना बोलवून घेऊन आला आणि सांगितलं की आमचे वडील तिथं तसेच नग्न पडलेले आहेत. जब वो बराबर हुआ ना, आणि जेव्हा तो ठीक झाला उसने ना, अपने बेटे को श्राप दिया. आणि त्यानं त्याच्या मुलग्याला शाप दिला. पता है क्यों? का माहित क्योंकि आहे? उसका काम था ढकना. कारण त्याचं काम होतं तिथं झाकणं. उसका काम क्या था? ढकना. त्याचं काम होतं तिथं झाकणं. जो कमजोरी है उसको ढकना. आणि ज्या काही दुर्बलता आहेत त्या झाकल्या पाहिजे. जाके बताने का काम नहीं था. आणि इतरांना जाऊन सांगायचं नव्हतं. समझ रहे हो? समजतं का? कमजोरी सब में है. आणि दुर्बलता आमच्या सगळ्यांमध्ये आहे. मेरे पास बहुत लोग आते हैं, मम्मी लोग आते हैं, आणि माझ्याकडे खूप सारे आई लोक ऐसे येतात बच्चे को पकड़ के आते हैं. आणि मुलाला असं धरून घेऊन ऐसे, येतात. ये पढ़ता नहीं है, ये ऐसा है, ये वैसा है. तुमको अच्छा लगेगा क्या जब तुम्हारे मम्मी पापा ऐसा बात करते आणि हैं? पाचरा अभ्यास करत नाही, हा असाच आहे तसाच आहे. तुमचे आई वडील जेव्हा बोलतील तुम्हाला चांगलं वाटेल काय? फिर हम लोग कैसा कर सकते हैं? मग आम्ही असं कसं करतो? आमेन. आमेन. हाँ. नाउ देयर इज अ प्लेस. आणि एक ठिकाण आहे, मैं वहां पर उसके बारे में बात मी करूंगी. त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. जब कोई पाप चल रहा है आणि जर का कोणतं पाप चालू असेल तो सही व्यक्ति को बताना बहुत जरूरी है, जो हमारे मम्मी पापा को मदद कर सकते हैं. आणि आमच्या आई वडिलांना जर तिथं पाप असेल तर मदत करायला जो योग्य व्यक्ती आहे त्याच्याकडे आम्ही गेलं पाहिजे. समझ रहे हो ना? समझ- ढकने का मतलब सब कुछ ढकना नहीं होता है, आणि झाकायचं म्हणजे सगळं काही झाकायचं नाहीये. लेकिन माइक लेके सबको नहीं बताने का. पण याचा अर्थ असा पण नाही की हातात माईक घेऊन सगळ्यांना कमजोरियां सांगायचं. सबको बताने की नहीं. आणि दुर्बलता सगळ्यांना सांगत बसायच्या नाही. आदर कैसे करते हैं? आदर कसं करायचं? अच्छा बोलने के द्वारा. चांगलं बोलण्याद्वारे. पता है क्यों? का माहित आहे? क्योंकि हर एक व्यक्ति के अंदर कुछ अच्छा है. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं कम आहे. ऑन, हर एक व्यक्ति के अंदर कुछ ना कुछ अच्छा आणि है. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही हर चांगलं एक आहे. व्यक्ति ने कुछ ना कुछ अच्छा, तुम्हारे मम्मी पापा ने कुछ ना कुछ अच्छा तुम्हें जरूर दिया होगा. आणि तुमच्या आई वडिलांनी काही ना काही चांगलं तुम्हाला नक्कीच दिलं असेल. शायद घर नहीं दिया होगा, कदाचित घर दिलं नसेल, भूल गए होंगे, पैसा नहीं दिया होगा, पैसे दिले नसतील, लेकिन कुछ तो होगा पण काहीतरी जो असणार तुमने तुम्हारे मम्मी पापा से पाया है. जे तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला और अगर मिळालं आहे. अभी भी कुछ भी नहीं लग रहा है, आणि आता पण अजून काय वाटत नाही. एटलीस्ट परमेश्वर ने उनका इस्तेमाल किया तुमको इस धरती पर लाने के लिए. प्रभूने त्यांचा उपयोग केला तुम्हाला या पृथ्वीवरती आणण्यासाठी. आमेन. आमेन, आमेन. उतना तो प्रभु को धन्यवाद दे सकते हो. यासाठी तर तुम्ही प्रभूला धन्यवाद देऊ Can I hear an शकता. amen? आमेन, आमेन, आमेन. Amen. So first, पहिलं, speak well. चांगलं बोला. Speak well चांगलं बोला about your parents. आपल्या आई वडिलांच्या Number बद्दल. 2. दुसरी गोष्ट, Learn to appreciate them. आणि त्यांची सहारणा किंवा त्यांचं कौतुक करायला शिका. कौतुक बराबर है. अच्छा, उनके बारे में अच्छा बोलना ना, हमने बात किया, बराबर है.
अच्छा कब बोलना है, वो मर जाते तभी, आणि चांगलं कधी बोलायचं ते मेल्यावरती. है ना. बहुत लोग बोलते हैं, आणि खूप सारे लोक बोलतात बहुत लोग बोलते हैं, मर जाते तभी. पास्टर बोलते हैं ना, किसी को 2 शब्द बोलने हैं, जिंदगी में नहीं बोला तब वो आके बात करता है, मेरी आई मेरे बाबा. माझी आई माझे वडील. तब बाबा और आई जिंदा थे तभी क्यों नहीं बोला. आणि जेव्हा आई वडील जिवंत होते त्यावेळी का नाही बोलला, पता है क्यों नहीं बोला, का बोलला क्योंकि माहिती? हमारी आदत नहीं है. कारण ही आमची सवय नाही, ये हम सबकी प्रॉब्लम है. ही आमच्या सगळ्यांची समस्या आहे. हमको कहीं ना कहीं डाला जाता है अच्छा बोलने का नहीं. आणि आमच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे पता घातलेलं आहे नहीं की चांगलं कहाँ से बोलायचं. सीखा है हमने. अच्छा ना सराएंगे ना तो चने के झाड़ पे चढ़ जाएगा. आणि एखाद्याचं कौतुक केलं तर तो हरभऱ्याच्या झाडावरती चढेल. कौन सा चना और कौन सा झाड़, बराबर है. तुमको अच्छा लगता है क्या कोई तुम्हारे बारे में अच्छा बोलेगा. आणि तुमच्याबद्दल जर चलो. तुम्ही चांगलं बोललं तर तुम्हाला आवडेल काय? कितने लोगों को अच्छा लगता है. किती जण आवडेल तुमच्याबद्दल चांगलं बोललं तर? सच्ची सच्ची खरं सांगा, खरं हाँ? सांगा. कि- अच्छा थैंक यू. कितने लोगों को अच्छा लगे, अंदर ऐसा लगेगा और बोल और बोल आणि किती जण आतमध्ये वाटते, हा, अजून बोल अजून बोल अजून ना, माझ्याबद्दल. कारण चांगलं वाटते है चांगलं ना. वाटतंय. कितने दिन दूसरे दिन एकदम फ्रेश होके वापस वही करोगे क्योंकि तुमको अच्छा सुनने में आया. आणि तुमच्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल दुसऱ्या हो. दिवशी तुम्ही अजून किती जण चांगलं करा. आमेन. आमेन. योर पेरेंट्स ऑल्सो लाइक टू हियर. आणि तुमच्या आई वडिलांना सुद्धा ऐकायला आवडेल. हमारी प्रॉब्लम है हमें आदत नहीं है. पण आमची समस्या आहे की आम्हाला सवय नाहीये. So मुझे याद है, you know, when my mother was in the hospital, she was going to die. When they are alive, आणि ते जिवंत आहेत तेव्हाच त्यांचं कौतुक करा. appreciate when they are alive. ते जिवंत आहेत तेव्हा त्यांचं कौतुक मरने करा. के बाद उनको नहीं सुनाई देता है तुम क्या बोल रहे हो. आणि मेल्यानंतर तुम्ही काय बोलता त्यांना कधीच ऐकू येणार नाही. मरने के बाद वो फूल भी लेके जाओगे, कोई फायदे का नहीं है. आणि मेल्यानंतर फुलं घेऊन गेला त्याचा काय फायदा अभी नाही. जिंदा है तो फूल दो ना. आणि जिवंत असताना एखादं फुल द्या. आमेन. आमेन. Amen. ताली बजाना तो अच्छे से बजाओ. आणि टाळ्या वाजवणार तर चांगल्या टाळ्या वाजवा. नीति वचन 26 और 24 में लिखा है, आणि नीतिसूत्राचं पुस्तक 26वा अध्याय 24वा वचन सांगतं. gracious words are like honey. आणि जे अनुग्रह. कृपेनं भरलेले शब्द आहेत ते मधाप्रमाणे आहेत. And they are sweetness to the soul. आणि प्राणाला ते गोडपणा आणणारे और आहेत. शरीर के लिए स्वस्थ है. आणि शरीरासाठी ते एक आरोग्यदायी आहे. आमेन. आमेन. अनुग्रह से भरे शब्द आणि कृपेनं भरलेले शब्द मीठे लगते हैं. गोड वाटतात आम्हाला. आमेन. और शरीर में भी अच्छा चंगाई आता है, अच्छा स्वास्थ्य रहता है. आणि अशा शब्दांद्वारे शरीरामध्ये सुद्धा आरोग्य येतं. आमेन. इसलिए मैंने पहले क्या बोला, प्रभु ने हमें हमारी आंखों को साफ करना है आणि म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की प्रभूने आमचे डोळे साफ केले ताकि पाहिजे. पहले तो दिखाई दे. म्हणजे पहिल्यांदा आम्हाला दिसेल. दूसरी बात, दुसरी जो गोष्ट, दिखाई दे रहा है ना वो जाकर उनको बताओ. आणि जे काही चांगलं दिसत आहे ना ते जाऊन आमेन. त्यांना सांगायचं आहे. आमेन. क्या बोलने का, का- अप्रिशिएट देम. काय बोलायचं त्यांचं थोडं कौतुक करा. कुछ तो अच्छा खाना बनाया. आणि चांगलं जेवण बनवून दिलं तुम्हाला. Come on. कोई आमेन नहीं बोल रहा है. Amen. मेरे बेटे को कॉलेज जा रहा था तो मैंने बोला मैं इतना मेहनत से कुछ आलू पराठा बनाया. So he is telling me, आणि मी माझ्या मुलग्याला जेव्हा तो कॉलेजला जात होता त्याला एकदम आलू पराठा बनवून जल्दी दिला उठ के आणि लवकर सकाळी उठून बनवला. बोलते मेरे को ये नहीं खाने का है. आणि तो म्हणाला मला हे खायचं नाहीये. मैंने बोला इतना मेहनत किया ना, ये ले 10 रुपया पकड़, समोसा पाव ही खाना. आणि मी त्याला म्हटलं मी एवढी सगळी मेहनत केली, हे 10 रुपये घे आणि जाऊ समोसा खा जा. जब हम धन्यवाद बोलते हैं पण जेव्हा आम्ही धन्यवाद म्हणतो तो दूसरे दिन को चिकन भी बन जाएगा. आणि दुसऱ्या दिवशी चिकन पण बनणार आहे. आमेन. आमेन. बच्चों तुमको मैं रहस्य बता रही हूँ, आणि लेकरांनो मी तुम्हाला हे रहस्य सांगत आहे. मम्मी लोगों के दिल को कैसे खोलने का, आणि आई लोकांचं हृदय कसं उघडायचं धन्यवाद बोलने के द्वारा. धन्यवाद बोलण्याद्वारे. मम्मा क्या खाना बनाती हो, आई तू काय जेवण बनवतेस, कितनी अच्छी हो. तू किती चांगली आहे. दिल खुल गया. आणि तिचं हृदय उघड. मांगो मग मग मागा दिया जाएगा. तुम्हाला मिळणार. Amen. Amen. Yeah. So learn to appreciate them. आणि त्यांचं कौतुक करायला शिका. Yeah. All their sacrifice. आणि त्यांनी जे तुमच्यासाठी बलिदान केलेलं आहे. Yeah. Maybe when you are studying. आणि कदाचित जेव्हा तुम्ही अभ्यास करत So होता it must be so difficult. त्यांच्यासाठी तो खूप कठीण वेळ थोड़े होता. थोड़े पैसे जोड़ के तुमको पढ़ाई कराया होगा, आणि थोडे थोडे पैसे जोडून तुम्हाला अभ्यास करायला त्यांनी काम दिले. पे लगाया तुम्हाला होगा, कामासाठी दिलं, पता नहीं शादी कराई होगी, तुमचा विवाह केला असेल कुछ ना कुछ कमी रह गई होगी, लेकिन मेहनत तो की ना कुछ ना आणि कुछ. काहीतरी काय कमी त्यांच्याकडून राहिली असेल पण त्यांनी तुमच्यासाठी खूप सारी मेहनत केलेली आहे. Amen. Amen. Learn to speak what you see. आणि जे तुम्ही बघता चांगलं ते बोलायला और शिका. मैं तुम्हें सच कह रही हूँ, ये इतनी अच्छी आदत है ना
ना, अगर अपने जीवन में ले लोगे ना, दूसरों जो भी आजू बाजू तुम्हारे लोग हैं, जब कुछ अच्छा दिखता है ना, बोलना सीखो. आणि ही इतकी चांगली सवय तुमच्या जीवनामध्ये लागून जाईल. आजूबाजूला जेव्हा तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसतील ना, बोलायला शिका. सबको बोलो, सगळ्यांना बोला. अपने पास्टर को बोलो, आपल्या पास्टरना सांगा, अपने कॉलेज सर को बोलो, आपल्या कॉलेज मधल्या अपने सरांना सांगा, पड़ोसी को बोलो. आपल्या शेजाऱ्याला सांगा. अच्छी चीजें जब दिखने लगे, बात करो. आणि चांगल्या गोष्टी जेव्हा दिसतात ना, त्या Because बोला. the door of their heart will just open for you. कारण त्याद्वारे त्यांचा जे हृदयाचा दरवाजा आहे तुमच्यासाठी उघडणार Can I आहे. hear an amen? आमेन, आमेन, आमेन. Amen. Okay. Number 3. Okay. Number 3, how to practically honor them? आणि प्रात्यक्षिकरित्या त्यांचा आदर कसा करायचा आहे, Provide for them. त्यांच्यासाठी पुरवठा करा. Yeah. प्रबंध करना है. त्यांच्यासाठी पुरवठा करायचा आहे. Okay. आमेन बोलने की कोशिश करो. Amen. क्या करना है? पुरवठा करायचा आहे. Yeah. प्रबंध करना है. त्यांच्यासाठी पुरवायचा आहे. Did Jesus take care of his mother? आणि येशूने त्याच्या आईची काळजी घेतली काय? Come on. Did Jesus take care? येशूने त्याच्या आईची काळजी घेतली का? हाँ, तुम अभी सोच रहे हो कि अब मेरे को क्या पता, मैं बताती हूँ ना. आणि तुम्ही म्हणाल मला काय माहिती, मी सांगतो See, तुम्हाला. Bible says when he was on the cross. आणि वचन सांगतं की जेव्हा तो वधस्तंभावरती होता, Okay, I think his father was already dead. आणि मला असं वाटतं की त्याचे वडील वारले होते त्यावेळेला. So Mary was there, his mother. आणि त्याची आई मरिया तिथं होती. Jesus is in pain. आणि येशू तिथं खूप साऱ्या वेदनेमध्ये होता. क्रूस के ऊपर बहुत दर्द हो रहा है. आणि वधस्तंभावरती इतक्या साऱ्या वेदना त्याला होत परमेश्वर होत्या. पिता ने छोड़ दिया है. आणि त्याच्या परमेश्वर पिताने त्याला सोडून दिलं मुंह होतं. फेर लिया है. त्याचं तोंड त्याने फिरवलं होतं. अपना दुख बहुत ज्यादा है. आणि त्याचं दुःख खूप जास्त उस होतं. वक्त यीशु यूहन्ना को देखकर कहते हैं, इनको संभालना. आणि त्या वेळेला योहानाकडे बघून येशू म्हणत आहे की हिचा तू सांभाळ कर. Amen. किसको संभालना? कुणाला सांभाळायचं? मेरी माँ. माझ्या आईला सांभाळ. उनको तुम तू संभालना. सांभाळायचं. उधर भी सोचा तिथं पण तिचा विचार कि केला. मैं मर रहा हूँ, मी मरत आहे. लेकिन अपने खास शिष्यों को बोला संभाल पण लेना. आपल्या खास शिष्याला म्हटलं की तिचा सांभाळ कर. Amen. आमेन. बाजू भाई को बोलो सोचना है, शेजाऱ्याला सांगा विचार करायचं. सोचना है. विचार करायचं. कुछ कुछ बच्चे एकदम रेडी रहते, रुके रहते, कब मेरी शादी हो, कब ये जेल से आजाद हो जाओ. आणि काही मुलं वाट बघत असतात कधी एकदा माझं लग्न होते, कधी एकदा हे जेल मी सोडून जाणार. सच ना? खरं मुझे तो लगता था. मला तर तसंच वाटायचं. और जितना वो खुला, जितना शादी के बाद इतना ऐसा लगता था, वाह जेल खुल गया. आणि लग्नानंतर असं वाटायचं की हा जेल उघडलेला आहे. और उसके बाद इतना वापस घर आती रहती थी मिलने के लिए, आणि त्यानंतर इतकी जास्त वेळा घराकडे यायची क्योंकि भेटायला. तब ना किम्मत समझ में आई. कारण त्यावेळेला मला किंमत समजली. समझ में आ रहा है ना? समजतं का? तुम्हारा घर जेल नहीं है. आणि तुमचं घर हे कुठलं जेल अभी नाही. ऐसा लग रहा है. कदाचित आता तुम्हाला वाटत असेल. Amen. So we are supposed to take care of our parents. आणि आमच्या आई वडिलांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. When you were small, जेव्हा तुम्ही लहान होता they took care of you. त्यांनी तुमची काळजी घेतली. बराबर है? Now it is normal. आणि आता हे साधारण आहे. चलो बोलो साधारण है. साधारण आहे. इसमें कुछ बड़ा रॉकेट सायन्स नहीं है. आणि याच्यामध्ये खूप काही मोठं रहस्य Okay, नाहीये. so let me give you a scripture. मला तुम्हाला एक वचन देऊ द्या. Okay, in 1 Timothy 5, आणि पहिले तिमोथेचं पत्र 5वा अध्याय 2 to 4 and verse 8. आणि 2 ते 4 वचन आणि 8वं वचन. Okay, Paul is telling Timothy, पॉल तिमोथेला सांगत आहे जो विश्वासी लोग हैं उन्होंने अपनी भक्ति पहले घर में दिखानी है. आणि जे कोण विश्वासणारे आहेत ना त्यांची भक्ती त्यांनी स्वतःच्या घरामध्ये पहिला दाखवली हेलो, पाहिजे. कितने लोग समझ रहे हैं? किती जणांना समजत आहे? हम यीशु 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 करते हैं ना, तो क्या बोल रहा है? पहले तुम्हारी भक्ति घर में दिखाओ. पहिल्यांदा तुमची जी भक्ती आहे ना ती तुमच्या घरामध्ये और दाखवा. वचन 8 में लिखा है कैसे दिखाना है? अपने परिवार के लिए प्रबंध करने के द्वारा. आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं कसं दाखवायचं आहे तर आपल्या परिवारामध्ये सर्व पुरवायचं आहे आपण. Amen. अपने परिवार वालों की जरूरत पूरी करने के द्वारा. आणि आमच्या परिवारामध्ये ज्या काही गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण केल्या क्योंकि पाहिजे. बाइबल में लिखा है जब हम हमारे परिवार वालों की जरूरत पूरी नहीं करते तो हम अविश्वासी से भी वर्ष. आणि वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही आमच्या घरातल्यांचा पुरवठा केला नाही तर आम्ही अविश्वासूपेक्षा सुद्धा बेकार आहोत. आई नो आमेन बोलना बहुत मुश्किल है. मला माहिती आहे आमेन म्हणायला और अवघड कुछ कुछ जातं. लोग बहुत स्मार्ट है ना, अभी मेरी शादी हो गई, अभी यही मेरा परिवार है, मी आणि माझी बायको. आणि आता बरेच लोक हुशार आहेत ते म्हणतात की आता माझं लग्न झालंय मी आणि माझी बायकोच माझा परिवार हाँ आहे है ना, मैं बाइबल पढ़ा, इसमें लिखा है मेरा परिवार, ये हम दोनों है. आणि आम्ही दोघंच आमचा परिवार आहे. हेलो, तुम्हारी जड़ तुम भूल गए. पण तुमचं मूळ तुम्ही विसरलेला आहात और काय? एक बात बोलू, आणि एक गोष्ट सांगू तुम्हें अच्छा नहीं लगेगा, कदाचित तुम्हाला हे आवडणार लेकिन नाही, बोल ही देती हूँ. पण बोलूनच टाकते. जो बोएंगे वही काटेंगे. तुम्ही जे पेरणार आहे ना तेच तुम्ही कापणार जो आहात. बोएंगे वही काटेंगे. तुम्ही जे पेरणार आहात तेच तुम्ही कापणार आहात. आमेन. तुम भूल जाओगे, कल तुम्हारे बच्चे तुम्हें भूल जाएंगे.
जाएंगे आणि आज तुम्ही विसरून जाल, उद्या तुमची मुलं तुम्हाला विसरून क्योंकि जातील. जो हम करते हैं वो घूम के हमारे पास वापस आता है. कारण जे तुम्ही करता ते परत फिरून तुमच्याकडेच येणार. Amen. Amen. Yeah. So who's your family? मग आता तुमचा परिवार कोण Your आहे? parents have taken care of you. तुमच्या आई वडिलांनी तुमची काळजी घेतलेली आहे. हर एक इंसान के जीवन में ऐसा स्तर आता है आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असं एक स्तर येतं. when he's becoming older. आणि जेव्हा तो वयस्कर होतो. अभी सुनो. आता ऐका. Your parents are becoming older. आणि तुमचे आई वडील आता म्हातारे होत आहेत. ओके ओल्डर म्हातारे वयस्कर होतात. वयस्क तू ऐसा बोलेगा तो मला म्हातारे वाटतं मला पण नाही वयस्क वयस्कर होत आहे. और जैसे उम्र बढ़ती है पता है क्या होता है आणि जसं वय वाढतं तसं काय होतं माहिती आहे? ओके यू नो योर स्ट्रेंथ बिगिन्स टू गो. आणि तुमची जी ताकद आहे ना ती हळूहळू कमी व्हायला लागते. ओके पहले जो कर सकते थे जोश से अभी नहीं होता है. आणि जे आधी तुम्ही एकदम जोरात करू शकत होता आता उसके करू साथ शकत एक नाही. डर अंदर आता है. आणि त्याद्वारे एक भीती आतमध्ये अभी येते. कितने साल में काम कर सकता हूँ. आता अजून किती वर्ष मी काम करू शकतो. उसके बाद मुझे कौन देखेगा. त्यानंतर मला कोण बघणार. फिर ये घर में खाना कहाँ से आएगा. मग या घरामध्ये जेवण कुठून येणार. फिर कौन संभालेगा. मग माझा कोण सांभाळ करणार. ये नॉर्मल है हे साधारण आहे. बिकॉज दिस इज अ सर्कल ऑफ लाइफ. कारण हे जीवनाचं एक चक्र आहे. मुझे भी अच्छा नहीं लगता है मला पण चांगलं वाटत नाही. लेकिन आई एम ऑल्सो ओवर देयर. आणि आता मी पण तिथं आहे. आई ऑल्सो थिंक मी पण असा विचार करतो. आगे का 10-20 साल आगे का क्या होगा क्या होगा. आणि 10-20 वर्ष पुढे काय होणार आहे. पहले जब मैं प्रभु में आई ना हमको लगता था अब भी यीशु आ जाएंगे 2000 साल में तो पक्का आ जाएंगे. आणि मी जेव्हा येशू मध्ये आले मला असं वाटतं 2000 साली येशू नक्कीच येणार आहे. हाँ एकदम नक्की 2000 आके चला गया अभी 2022 है. आणि 2000 येऊन गेला आता 2022 आलं. तो दैट टाइम आई वाज अ यंग गर्ल. आणि त्यावेळी मी तरुण मुलगी होते. मुझे लगा मैं कोई मरने नहीं वाली हूँ. आणि मी काय आता मरणार नाही. यीशु आएंगे जवानी जाएंगे हम. आणि येशू येणार आणि मी तरुणपणातच निघून जाणार. आता 2022 झालंय. आणि आता 2022 येशू आलं. अजून नाही आले. आणि येशू अजून तर नाही आला. आता आम्ही काय वयस्क. आता आम्ही वयस्कर होत आहे. अभी टेंशन आया. ऑल युअर पेरेंट्स हॅव दीज थॉट्स. आणि तुमच्या प्रत्येकाच्या आई वडिलांमध्ये हे विचार आहेत. यू नो ताकत कम होती है. आणि हळूहळू ताकद कमी होते. पैसे कम हो जाते हैं. पैसे कमी होतात. और सच बोलूं जिंदगी में मूल्य भी कम हो जाता है. आणि हळूहळू जीवनामध्ये मूल्य पण कमी होतं. क्योंकि जिंदगी में ना ये संसार का एक नियम है. आणि संसाराचा हा एक नियम जब आहे. तक तुम दे सकते हो ना सब लोग मांगते हैं. आणि जोपर्यंत तुम्ही देऊ शकता तोपर्यंत सगळेजण तुमच्याकडून फिर घेणार. जब कम हो जाता है ना कुछ ज्यादा देने के लिए नहीं है ना कोई पूछता नहीं है. पण जेव्हा तुमच्याकडे द्यायला काय नसतं किंवा कमी होतं ना तेव्हा मग कोण नसतं तुमच्यासोबत. कोई ऑफिस में नहीं पूछेगा. ऑफिसमध्ये तुम्हाला कोण विचारणार कोई नाही. किधर भी नहीं पूछेगा. कुठेही तुम्हाला कोणी विचारणार मैं नाही. मेरे पापा को हमेशा देखती थी. मी माझ्या वडिलांना नेहमी जब बघायचे. काम छूट गए काम खत्म हो गया आणि जेव्हा त्यांचं काम संपलं तभी इधर उधर जाएंगे मैं कुछ करके दूं. आणि इकडे तिकडे यायचे आणि म्हणायचे मी काय करू काय. फ्री में कुछ मत देना मेरे को. आणि फुकट मध्ये मला काय देऊ नका. लेकिन मैं इधर आपको मदद करता मी हूँ. इथं तुम्हाला मदत करतो. मैं इधर मदद मी करता इथं हूँ. मदत करतो. अच्छा ये आपकी शादी है मैं मदद करता हे हूँ. तुमचं लग्न आहे मी मदत क्यों? करतो. का. क्योंकि मूल्य लगता है. कारण मग असं मूल्य किसी वाटतं. को तो मैं चाहिए. कुणाला तर मी पाहिजे आहे का. See, a lot of things are going on in your parents' mind. आणि तुमच्या आई वडिलांच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. Amen. I'm trying to help you to understand. आणि हे समजण्यासाठी मी तुम्हाला मदत करत आदर आहे. करना है क्या? आदर करायचा आहे का. हो तो प्रबंध करना है. मग त्यांच्यासाठी पुरवायचं So पण how आहे. do I do that? मी कसं करायचं. Number 1, पहिली गोष्ट. financial. आर्थिकरित्या. Yeah. आर्थिक में क्या करना है? खाना, जेवण, कपड़े कपडे और छत, आणि घर, दवाई औषध बहुत जरूरी है. खूप महत्वाचं आहे. समझ लिखा क्या? लिहिलं काय. कपड़े. कपडे, फिर क्या बोला मैंने? खाना, जेवण छत होना है, आणि वरती छत पाहिजे. रोड पे नहीं होना चाहिए, आणि रस्त्यावरती नसायला और पाहिजे. दवाई आणि औषध बहुत जरूरी है. खूप महत्वाचे आहे. किसकी जिम्मेदारी है? ही जबाबदारी कुणाची बोला आहे. बोला कुणाची जबाबदारी बोला आहे? बोला कोणाची आहे जबाबदारी? आमेन. तुम्हारी जिम्मेदारी है. तुमची जबाबदारी आहे. संभालना तुम्हारी जिम्मेदारी. त्यांना सांभाळायची जबाबदारी तुमची आहे. नंबर 2, दुसरी गोष्ट दे नीड टाइम. त्यांना वेळ पाहिजे. तुम्हारा टाइम. तुमचा वेळ पाहिजे. क्योंकि जब उम्र में बढ़ता है ना आदमी उसके पास टाइम ही टाइम होता है. आणि वयानं जेव्हा माणूस मोठा होतो ना वयस्कर होतो ना त्याच्याकडे वेळच वेळ पैसे असतो. कम हो जाते हैं, त्याच्याकडे पैसे कमी होतात. ताकत कम हो जाती है. ताकद कमी होते. अच्छा बाय द वे सम पीपल दे नीड योर मनी. सम पेरेंट्स विल नीड योर मनी. आणि काही जणांच्या आई वडिलांना तुमच्या पैशाची गरज असेल. हेलो आप में से कुछ के मम्मी पापा को जरूरत होगा, कुछ को जरूरत नहीं होगा. पण काही जणांच्या आई वडिलांना तुमच्या पैशाची गरज नसेल. क्योंकि उनके पास है. कारण त्यांच्याकडे आहे. बराबर है. धन्यवाद हो प्रभु का कि है. प्रभूला धन्यवाद की त्यांच्याकडे आहे. लेकिन सुनो पण ऐका फिर भी देने का. तरी पण तुम्ही द्यायचं. नहीं कशाला कशाला हाँ कशाला द्यायचं है ना उनके पास. हा त्यांच्याकडे आहे. इतना कशाला कुछ द्यायचं? है. त्यांच्याकडे इतकं सारं आहे मी कशाला द्यायचं. दे ना बाबा.
जो बोएगा वो काटेगा. कारण तू जे पेरणार आहेस तेच तू नहीं कापणार पर आहे. उनके पास कितना है? नाही पण त्याच्याकडे खूप सारा आहे. तुम्हें पता है वो क्या करने वाले हैं? तुम्हाला माहिती आहे ते काय करणार वो आहे? तुमसे लेंगे. ते तुमच्याकडून उनको घेणार बहुत अच्छा लगेगा मेरा बेटा मेरे बारे में सोच रहा है. आणि त्यांना खूप आवडेल की माझा मुलगा माझ्याबद्दल और विचार तुम्हारा करतो. बच्चा जब घर पे आएगा ना उसको दे देंगे. आणि तुमचा मुलगा जेव्हा त्यांच्या घरी जाईल ते परत त्यालाच देणार. क्योंकि वो उम्र में अगर पैसा है तो ज्यादा सोचना नहीं पड़ता है. आणि त्या वयामध्ये जेव्हा जास्त पैसे असतात तरी ते विचार करायची गरज नसते. जवानी में लगता है और पैसा और पैसा. आणि तरुणपणामध्ये वाटतं अजून पैसे अजून वो पैसे. उम्र में लगता है बस काफी है. पण त्या वयामध्ये वाटतं की आता बास झालं. आमेन. आमेन, आमेन. बाजू वाले को बोलो फिर भी देने का. शेजारला सांगा तरी पण द्यायचं. ओके. सो नंबर 2 आई सेड टाइम. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली वेळ या द्यायचा. दे नीड योर टाइम. त्यांना तुमच्या वेळेची गरज क्या आहे. चाहिए? जाके बैठने का जाऊन बसायचं और वही स्टोरी वापस सुनते रहने का. आणि त्यांची तीच गोष्ट परत ऐकत पता है ना बसायचं वो रिपीट मारते हैं आणि रिपीट. परत परत रिपीट करतात. हाँ, कोई बात नहीं. ऐसा सुनने का जैसे पहली बार सुन रहे हो. असं ऐकायचं की पहिल्यांदा जसं ऐकतात. असं काय? ओ असं. दे लाइक दैट. त्यांना ते आवडतं क्योंकि और कोई सुनता नहीं है ना. कारण त्यांचं दुसरं कोणी ऐकत नाही ना. कभी तुम मिले हो. आणि तुम्ही भेटलाय एंड आता. एंड दे लाइक टू टॉक अबाउट ओल्ड थिंग्स. आणि जुन्या गोष्टी त्यांना बोलायला आवडतात. मेरे डैडी जब चालू हो जाते थे हम लोग सोचा अभी चालू हो गए. आणि माझे वडील जेव्हा बोलायचे मी आता चालू झाले बघा. आई नो. बट दे लाइक टू थिंक अबाउट देयर ओल्ड टाइम्स. पण त्यांच्या जुन्या गोष्टींबद्दल त्यांना विचार करायला आवडतं. आमेन. बाजू वाले को बोलो सुन लेने का रे शेजारला बाबा. सांगायचं ऐकायचं रे बाबा जरासं. सुन लेने का. ऐकायचं जरा. दिस इज अ वे टू ऑनर देम. कारण हा एक मार्ग आहे त्यांना आदर देण्याचा. Can I hear an amen? Amen. Yeah. And one more. Number 3. तिसरी गोष्ट Yeah. They need practical care. आणि त्यांना प्रात्यक्षिकरित्या काळजी घेणं पाहिजे. Yeah. They need you to take them to the doctor. त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावं. वो बोलेंगे नहीं मैं कर लूंगा लेकिन अंदर से बोल रहा है देखता हूँ ये लेके जाता है कि नहीं मेरे को. आणि ते तोंडाने म्हणतील की हा माझं मी जातो तू काय करू नको पण तरी पण आतमध्ये म्हणतील की हे घेऊन जातो की नाही बघूया डॉक्टर. और जब लेके जाओगे ना इतने खुश हो जाएंगे. पण जर तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला तर ते इतके खुश I होते. give you a testimony. मी तुम्हाला एक साक्ष देते. So my mother was paralyzed. आणि माझ्या आईला लकवा मारला My होता. mother was, she was so against the Bible and Jesus and everything. आणि माझी आई येशूच्या विरुद्ध किंवा पवित्र शास्त्राच्या विरुद्ध खूप जास्त होती. मैं प्रभु में आई तो मुझे बहुत बहुत डांटा है. आणि मी प्रभूकडे आले तरी तिने मला खूप ओरडलेलं आहे. But when she was paralyzed, पण जेव्हा तिला लकवा मारला पूरी तरह से, पूर्णपणे so I used to take care of her. मी तिची काळजी घ्यायची. I left my work मी माझं काम सोडलं. and I was taking care of her for 2 years. 2 वर्ष मी तिची काळजी घेत होते Fully. पूर्णपणे. कुछ बड़ा काम नहीं किया है. मी काही खूप मोठं केलेलं क्योंकि नाही. आदर का मतलब है जब हमारे माँ बाप को जरूरत होता है, पण आदराचा अर्थ हा आहे की जेव्हा आमच्या आई वडिलांना आमची गरज असते we have to be there. आम्ही तिथं असलं तो पाहिजे. मेरी माँ ने मुझे चलना सिखाया था आणि माझ्या आईने मला चालायला शिकवलं और वो उम्र में मैंने उसको चलना सिखाया. आणि त्या वयामध्ये मी तिला चालायला Yeah, शिकवलं. yeah. Praise God. देवाला स्तुती असो. But you know what happened in all this? पण ह्या सगळ्यामध्ये काय झालं माहितीये God touched her heart प्रभूने तिच्या हृदयाला स्पर्श केला. and she received Jesus. तिने येशूचा स्वीकार She केला. received तिने Jesus. येशूचा स्वीकार केला. She used to read Bible for I don't know how many आणि hours. मला माहिती ती कितीतरी तासोन तास बायबल मेरी वाचायची. बाइबल फेंक देती थी आणि आधी ती माझी और बायबल अंत फेकून में द्यायची. इतना बाइबल खुद पढ़ती थी. पण शेवटी ती बायबल इतकं सारं वाचायची. हमारे परमेश्वर में वो क्षमता है हर बुरी चीज को भलाई में बदल देते हैं. आणि आमच्या परमेश्वरामध्ये ती ताकद आहे की प्रत्येक चुकीची गोष्ट आहे तिला ती चांगल्यामध्ये तो बदलतो. आमेन. आमेन. लेकिन मैंने अगर ख्याल नहीं रखा होता, पण जर का मी तिची काळजी घेतली नसती पता नहीं. माहिती नाही. आप समझ रहे हो? समजतं का? आदर करना है, आदर करायचा सिर्फ शब्दों में नहीं होता फक्त है. शब्दांद्वारे यीशु नाही, यीशु यीशु दिखाई देना है. दिसायला पाहिजे. Can I hear an amen? And my mother really blessed me. आणि माझ्या आईनं खरोखर मला I आशीर्वाद think दिला. she understood. आणि मला असं वाटतं की तिला समजलं या कि आशीर्वाद में बहुत सामर्थ्य है. आणि तिला समजलं की आशीर्वाद देण्यामध्ये खूप तो जब सामर्थ्य मैं आहे. उसकी सेवा करती थी ना उसके मुंह से हमेशा आशीष आता था. आणि जेव्हा मी तिची सेवा करायची तिच्या तोंडातून नेहमी होने आशीर्वाद दो यायचा. तुम्हारे प्रभु तुम्हें बहुत अच्छा पति दे. आणि ती म्हणायची की हो दे तुझा परमेश्वर तुला खूप चांगला पती देऊ दे. बार बार आशीष देती थी. आणि सतत बोलायची बहुत अच्छा पति दे. चांगला पती देऊ दे. मैं बहुत आशीषित हूँ. आणि मी खरोखर आशीर्वादित आई एम आहे. रियली अ ब्लेस्ड वुमन. आणि मी खरोखर आशीर्वादित स्त्री And I आहे. believe because it's my mother blessed आणि मी me. विश्वास करते की माझ्या आईनं मला आशीर्वाद दिला म्हणून तसं झालं. Amen. Because my mother blessed me. कारण माझ्या आईनं मला आशीर्वाद That दिला. God made a way for a man of God to come in my life. आणि प्रभूनं माझ्यासाठी मार्ग तयार केला की प्रभूचा माणूस माझ्या जीवनामध्ये येऊ दे. Amen. आमेन. बाजू वाले को बोलो बहुत सामर्थ्य आशीष में. शेजारला सांगा आशीर्वादामध्ये खूप सामर्थ्य आहे. Amen. Serve your parents. आपल्या आई वडिलांची सेवा करा. Honor your parents. आपल्या आई वडिलांचा आदर They are करा. not perfect. आणि ते परिपूर्ण नाहीये But do it, it will go well with
with you. पण ते करा, तुमच्यासोबत चांगलंच Can I hear होणार an amen? आमेन आमेन. Okay, number 4. चौथी गोष्ट Yeah, we are finishing, huh? आम्ही संपवत आहोत. Okay, seek their counsel. आणि त्यांचे सल्ले घ्या, Yeah, take their counsel. त्यांच्याकडून सल्ले घ्या Okay, मतलब go and sit. आणि जा आणि बसा. And before big decision, ask them. आणि एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना आप विचारा, क्या बोलते हो? तुमचं काय मत आहे. Can I hear an amen? आमेन, आमेन. कोई आमेन नहीं बोल रहा है. एक झूठ है ना, कुछ लोगों के दिमाग में बैठा हुआ है. आणि एक खोटं काही लोकांच्या डोक्यामध्ये मैं बसलंय. विश्वासी, मी विश्वासू, वो विश्वासी नहीं. ते माझे आई वडील विश्वासू नाही, वो मुझे क्या बताएंगे? ते मला काय सल्ला देणार. मी मोटा. मी मोठा आहे. झूठ. खोटं झूठ. खोटं आहे. अभी भी आमेन नहीं आ रहा है. झूठ. खोटं आहे. God can use your parents to talk to you. आणि परमेश्वर तुमच्या आई वडिलांचा उपयोग करू शकतो तुमच्याशी Are बोलण्यासाठी. you with me? माझ्यासोबत आहात God काय? can use your parents. प्रभू तुमच्या आई वडिलांचा उपयोग अगर करू वो प्रभु शकतो. को नहीं भी जानते, जरी ते प्रभूला ओळखत प्रभु नसले, इस्तेमाल कर सकते हैं बात करने के प्रभू लिए. त्यांचाही उपयोग करू शकतो बोलण्यासाठी. Are you understanding? समजतं का तुम्हाला. My father माझे वडील used to not come to church. ते मंडळीमध्ये येत नव्हते Never. कधीच नाही. शायद एक ही बार जिंदगी में आए होंगे, लेकिन वो बहुत डरते थे आने से. आणि एकदाच कधीतरी आले असतील, पण ते मंडळीमध्ये यायला खूप घाबरायचे. क्यों? क्योंकि वो सबको बताते थे कुछ होता है उधर जाते तो. कारण ते सांगायचे की तिथे गेल्यावर काहीतरी होतं सब बाल ऐसे खड़े हो जाते हैं. आणि असे केस उभे राहतात. हाँ, वो सबको बताते थे. ते सगळ्यांना और सांगायचे. उनके सब दोस्त को बोलते थे एक बार जाना उनके चर्च में, एक बार जाके आना. पण त्यांच्या दोस्तांना मात्र सांगायचे की त्यांच्या चर्चमध्ये एकदा जाऊन या. खुद नहीं आते थे पण स्वतः येत नव्हते कधी. और हमको सब बोलते थे. आणि आम्हाला सगळं सांगायचे. पूरा उनका दिल ना हमारे चर्च में ही था. त्यांचं सगळं हृदय आमच्या मंडळीमध्ये असायचं. मुझे बोलते थे मला सांगायचे. अच्छा अभी किधर चालू किया है चर्च? मग विचारायचे आता चर्च कुठं चालू केला. अच्छा इधर चालू किया. हाँ, इधर चालू किया अभी था. है क्या लोग मदद करने के आता लिए? मदत करायला लोक आहेत का. नहीं है तो दूसरे लोगों को लो. आणि लोक नसले तर दुसऱ्या लोकांना घे. एक दिन बोल रहे अच्छा वर्ली में चालू किया, मुझे नहीं बताया. आणि एक दिवशी म्हणाले वरळीमध्ये चालू केला, मला सांगितलं नाही. मैंने सोचा इनको बताने का था क्या? मी विचार केला हे ना सांगायचं होतं का हे. आते नहीं थे लेकिन दिल पूरा उधर था. आणि ते येत नव्हते, पण त्यांचं हृदय सगळं तिथं एक होतं. दिन उन्होंने मुझे कुछ बोला. आणि एक दिवशी त्यांनी मला एक काहीतरी सांगितलं. रिक्शा वाला मिला उनको आणि त्यांना एक रिक्षावाला भेटला और रिक्शा वाले ने मुझे देखा आणि त्या रिक्षावाल्याने मला और बघितलं. रिक्शा वाले ने बोला ये मैडम है ना उनके चर्च में मैं जाता हूँ. आणि रिक्षावाला म्हणाला की ह्या मॅडम आहेत ना त्यांच्या चर्चमध्ये मी तो जातो. वो मुझे आके बोले वो रिक्शा वाला ऐसा बोल रहा था. आणि तो रिक्षावाला तुझ्याबद्दल असं बोलत होता. तो मैं कुछ काम में थी, मैंने बोला पता नहीं, मैं नहीं जानती कौन है. आणि मी काहीतरी कामामध्ये होते, मी म्हटलं मला माहिती नाही कोण पता है आहे. मेरे पापा ने क्या बोला? माझे वडील काय म्हणाले माहिती आहे. घमंड नहीं करने का. आणि घमंड करू नकोस. अरे बाप रे, ऐसा लगा स्वर्ग से आवाज आई. स्वर्ग से एक पड़ी, पता है ना, ठाक. घमंड नहीं करने का. आणि गर्व करायचा नाही. रिक्शा वाला आता है तो भी प्रभु को धन्यवाद देने का. आणि रिक्षावाला मंडळीमध्ये येतो, त्याला त्याबद्दल पण प्रभूला धन्यवाद द्यायचं. स्वर्ग में मिलेंगे मुझे जरूर. आणि ते नक्की स्वर्गामध्ये मला दिल भेटतात. पूरा चर्च में ही था उनका. कारण त्यांचं हृदय सगळं मंडळीमध्ये होतं. सी I'll show you one verse. मी तुम्हाला एक वचन दाखवतोय. Yeah, Proverbs 13 verse 1. आणि नीतिसूत्रचं पुस्तक 13वा अध्याय उसमें पहिलं लिखा वचन. है इंटेलिजेंट चिल्ड्रन लिसन टू देयर पेरेंट्स. आणि तिथं सांगितलंय की जी हुशार लेकरं असतात ना, ते आपल्या आई वडिलांचं ऐकतात. किती हुशार आहे इकडे. हुशार कोणी किती- कोणीच नाही. हाँ कितने हैं? ओके 10 बाकी. होशियार बन जाओ ना फिर. Amen. It says intelligent children आणि जे ज्ञानी मुलं असतात ना, they listen to their parents. ते आपल्या आई वडिलांचं ऐकतात. Okay. Now ऐकता मतलब क्यों ऐकने का? का ऐकायचं? आयुब 12 और 12 में लिखा है. आणि इयोबचं पुस्तक 12वा अध्याय 12 वचन सुनो, सांगतं. जो बुजुर्ग है ना उनके पास बुद्धि है. आणि जे वयस्कर आहेत ना, त्यांच्याकडे बुद्धी आहे. आमेन. आमेन, आमेन. आमेन. जो उम्र में ज्यादा है उन्होंने तुमसे ज्यादा जिंदगी देखी है. आणि जे तुमच्यापेक्षा वयानं जास्त आहेत ना, त्यांनी जीवन तुमच्यापेक्षा जास्त बघितलेलं आमेन. आहे. उसको अनुभव कहते हैं. आणि त्याला आम्ही अनुभव असं तो उनके म्हणतो. पास क्या है? बुद्धि भी है और अनुभव भी है. आणि त्यांच्याकडे बुद्धी पण आहे, त्याच्याकडे अनुभव पण तुम आहे. कॉलेज में जाके बुद्धि है, तुम्हारे पास अनुभव नहीं है. तुम्ही कॉलेजमध्ये जाता, तुमच्याकडे बुद्धी आहे पण तुमच्याकडे अनुभव नाहीये. आमेन. जब हम डॉक्टर के पास जाते हैं, तुम्हारे पास 2 डॉक्टर है सामने. आणि समजा तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुमच्या समोर 2 डॉक्टर आहेत. एक जवान आणि एक डॉक्टर आहे तो एकदम तरुण और डॉक्टर आहे. एक बुजुर्ग. आणि एक वयस्कर डॉक्टर किसके आहे. पास जाओगे? तुम्ही कुणाकडे जाता माहित आहे? बुजुर्ग पे पास जाएंगे. वयस्कर डॉक्टर के क्योंकि साथ। उसके पास बहुत अनुभव है. कारण त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. कितने होशियार है ना. आम्ही किती हुशार आहोत ना. आमेन.
तुम्हारे घर में भी जो है ना मम्मी पापा, आणि तुमच्या घरामध्ये जे आई वडील आहेत ना व्हाइट बाल आणि ज्यांचे केस पांढरी झालेली आहेत ऐसा धूप में नहीं हुआ है, आणि ते केस पांढरे उन्हात उभारून झालेले नाहीये, कुछ तो है, काहीतरी आहे त्यांच्याकडे, बुद्धी है त्यांच्याकडे बुद्धी और आहे, अनुभव है, त्यांच्याकडे अनुभव तो आहे थोड़ा जाकर नम्र होकर बैठने का। आणि थोडं नम्र व्हायचं, जायचं आणि बसायचं आमेन। अच्छा, मेरे को ये करना है, आणि मला असं करायचं आहे। आपको क्या लगता है? तुम्हाला काय वाटतं? तो बेचारे को कुछ बोलना है तो बोलेंगे, आणि त्यांना काय बोलायचं असेल ते बोलतील, जो तुम बोल रहे हो ऊपर से गया तो बोलेगा समझ में नहीं आया, आणि तुम्ही जे त्यांना सांगायला जर त्यांच्या डोक्यावरून गेलं तर म्हणतील मला काय समजलं नाही, तू काय बट सांग, यू कैन टेल देम ना, पण तुम्ही त्यांना सांगू ठीक है शकता। आप थोड़ा प्रार्थना में रखना, अगर कुछ लगे तो मुझे बताना। आणि तुम्ही थोडी यासाठी प्रार्थना करा, तुम्हाला काय वाटलं तर मला सांगा। आमेन। आमेन। कर सकते हैं हम लोग, करू शकतो आपण, कर सकते हैं, क्योंकि उसमें तुम्हारी सुरक्षा है कारण त्यामध्येच तुमची सुरक्षा और आहे उसमें हम उनको आदर दे रहे हैं। आणि त्यामध्ये आम्ही त्यांना आदर देत आहोत सब बोलते हैं वो सुनने की जरूरत नहीं है, आणि सगळं जे बोलतात ते ऐकायची गरज नाही, निर्णय तुम लो, निर्णय तुम्ही घ्या, प्रभु के साथ तुम लो, प्रभू सोबत तुम्ही निर्णय घ्या, लेकिन सुनना बनता पण है। ऐकायला पाहिजे। हालेलुया, आमेन आमेन आमेन। आमेन। अच्छा, प्रेज गॉड। थकले वाटते। आणि आता लास्ट, आणि आता शेवटची गोष्ट, ओके लास्ट, नंबर 5। पाचवी गोष्ट, ओके, अजून करायचं आहे का आदर? हो, आमेन। इट विल गो वेल विथ यू। आणि जर तुम्ही केला तर तुमच्या सोबत चांगलंच होणार आहे। या नंबर 5, पाचवी गोष्ट, लर्न टू फॉरगिव। क्षमा करायला शिका। लर्न टू फॉरगिव योर पेरेंट्स। तुमच्या आई वडिलांना क्षमा करायला शिका, उनको भी तुम्हारी क्षमा की जरूरत है। त्यांना पण तुमच्या क्षमेची गरज आहे। पता है क्यों? का माहितीये? क्योंकि वो सिद्ध नहीं है, कारण ते परिपूर्ण नाही, कोई भी माँ बाप सिद्ध नहीं है। कोणतेही आई वडील परिपूर्ण नाहीये। आमेन। आमेन। सिर्फ परमेश्वर पिता सिद्ध है फक्त आणि फक्त परमेश्वर पिता परिपूर्ण आहे, और कोई भी सिद्ध नहीं। दुसरं कोणी परिपूर्ण सो नाही। जो सिद्ध नहीं है उनको क्षमा की जरूरत लगती है, आणि जे परिपूर्ण नाही आहेत त्यांना क्षमेची गरज जो आहे, सिद्ध नहीं है वो गलती करेंगे। आणि जे परिपूर्ण नाहीये ते चुका करतात। तुम सिद्ध हो क्या? तुम्ही परिपूर्ण हाँ, आहात है का? कोई इधर सिद्ध? इथं कोण असं आहे की जे म्हणेल की Praise मी God. परिपूर्ण आहे? तुम्हें मदद की जरूरत है, तुम्हाला मदतीची गरज तुम्हें आहे, क्षमा की जरूरत है, तुम्हाला क्षमेची गरज आहे, उनको भी क्षमा की जरूरत त्यांना है, देखील क्षमेची गरज आहे, उनको भी दया की जरूरत है। त्यांना पण दयेची गरज Can आहे। I hear an amen? Amen. So we have to learn to forgive. आम्ही त्यांना क्षमा करायला शिकलं Yeah, पाहिजे, we have to learn. आम्ही शिकलं पाहिजे। Now I just want to tell you, आणि मला तुम्हाला हे सांगू द्या, see some parents they hurt you physically, आणि काही आई वडील असे असतात जे शरीरानं तुम्हाला वेदना देतात, okay, emotionally, भावनिकरित्या and कदाचित there are a lot वेदना. of wounds. खूप साऱ्या जखमा असतात, And to forgive, you need healing. आणि क्षमा देण्यासाठी तुम्हाला आरोग्याची गरज आहे, Amen. Because there's a lot of pain. कारण आतमध्ये खूप साऱ्या वेदना असतात। So I want to encourage you to bring your wounds to the Lord. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देते की तुमच्या ज्या जखमा आहेत त्या प्रभू समोर मेरे को आणा। सिर्फ एक चीज बोलना है यहाँ पर, आणि इथं मला एकच गोष्ट सांगायची आहे, अगर आपके मम्मी पापा कुछ ऐसा कर रहे हैं जो अपराध है, आणि तुमचे आई वडील असं काही गोष्टी करत आहेत जे अपराध आहे, ओके, खास करके चाइल्ड अब्यूज, खास करून मुलांच्या वरती अत्याचार शोषण, किंवा शोषण असेल, ओके, इट इज अ वेरी रॉन्ग थिंग। तर ही चुकीची गोष्ट तो आहे। आदर के नाम पर वो चीज को भी ढकना सही नहीं है, आणि आदराच्या नावावरती ती गोष्ट झाकणं योग्य नाहीये, क्योंकि वो गलत है। कारण ती चूक क्योंकि आहे। बाइबल में भी जो बच्चों का शोषण करते हैं बहुत भारी न्याय होने वाला है। कारण वचनामध्ये सुद्धा जे लहान लेकरांचं शोषण करतात त्यांच्यावरती जास्त न्याय येणार आहे। Yeah. So I am not telling you to cover all that. आणि मी तुम्हाला हे सगळं झाकायला सांगत नाही, Please take help from the right people. योग्य लोकांच्याकडून मदत घ्या। अपने दोस्तों को मत बोलो, लेकिन जो व्यक्ति आपके मम्मी पापा से बात कर सकता है उनको जाके कहो, अगर ऐसा कुछ हो रहा है, अपराध हो रहा है, शोषण हो रहा है। आणि जर परिवारामध्ये असं काही चुकीचं घडत आहे, अपराध होत आहे किंवा शोषण होत आहे, तर जे लोक तुमच्या आई वडिलांना मदत करू शकतात त्यांच्याकडे जाऊन हे सांगा। Please take, कृपा करून दुसऱ्यांची मदत घ्या, okay, because उसके द्वारा आपके मम्मी पापा को मदद मिलेगी कारण त्याद्वारे तुमच्या आई वडिलांना मदत मिळेल और उद्धार भी हो जाएगा शायद। आणि कदाचित त्यांचं तारण पण होऊ आमेन। शकतं। क्योंकि अंत में सबसे महत्व का वही है कारण शेवटी सगळ्यात महत्वाचं हेच आहे, कि उद्धार हो जाए। तारण झालं पाहिजे। आमेन। लेकिन अपार्ट फ्रॉम ऑल दैट, पण या सगळ्यापासून वेगळं बाकी जो भी दर्द है तुम्हारे अंदर, तुमच्यामध्ये ज्या काही वेदना आहेत, कृपया करके प्रभु के सामने उसे खोलो। कृपा करून प्रभू समोर ते उघडा। प्रभु क्या करेंगे? प्रभू काय करणार? अपने प्रेम की दवाई लगाएंगे, आपल्या प्रेमानं त्याच्यावरती औषध लावणार, तुम्हें चंगाई देंगे, तुम्हाला आरोग्य देणार, तुम्हारी मदद करेंगे, तुम्हाला मदत ताकि करणार, तुम उनको क्षमा कर सको। जेणेकरून तुम्ही त्यांना क्षमा करू शका। आमेन। आप कहेंगे लेकिन वो ऐसे ही है, वापस घर पे जाऊंगा ऐसा ही करने वाले। तुम्ही म्हणाल ते असेच आहेत, परत घरी गेल्यावरती असंच करतील नो मला। प्रॉब्लम। काही अडचण अभी नाही। तुम्हारे पास डॉक्टर है, आता तुमच्याकडे डॉक्टर अभी आहे, तुम्हारे पास दवा है, आता तुमच्याकडे औषध आहे, वापस दवा लेने का, परत औषध घ्यायचं, वापस क्षमा करने का, परत क्षमा करायची। कब तक करने का? कधीपर्यंत करायची? यीशु ने बोला 70 times 7। आणि येशू म्हणाला की
साताच्या 70 वेळा क्षमा कर. है ना, दवा भरपूर है हमारे पास आणि आपल्याकडे खूप सारा औषध और आहे. डॉक्टर 24 घंटे मिलते हैं. आणि आमचा डॉक्टर 24 तास अवेलेबल आहे. आमेन. मदद लो, मदद क्षमा करते रहो. क्षमा करत रहो. मदद लो, क्षमा करते रहो. एक टाइम आएगा जहां पर वो तुम्हें देखेंगे, मैं इतना तकलीफ देता हूँ, इतना बुरा भला बोलती हूँ, फिर भी ये मेरा आदर करता है. कुछ तो है इसके परमेश्वर में. आणि एक वेळ असा येईल ज्यावेळी ते स्वतः म्हणतील की मी त्याला इतका त्रास देतो, असं कसं पण बोलतो, तरी पण तो माझ्यावरती प्रेम करतो, क्षमा करतो. याच्या परमेश्वरामध्ये काहीतरी आहे. आजमा के देख लो, ह्याचा अनुभव क्योंकि घेऊन पहा. बाइबल में लिखा है प्रेम कभी असफल नहीं होता कारण है. वचन सांगतं की प्रेम कधीही अयशस्वी होत नाही. Can I hear an amen? आमेन. Yeah, let's close our books. आपली पुस्तकं बंद It's करूया. time to pray. आणि ही वेळ आहे प्रार्थना It's करण्याची. time to talk to the Lord. आणि ही वेळ आहे प्रभूशी बोलण्याची. And I will just request Pastor to come. आणि मी विनंती करते पास्टरना की त्यांनी यावं. प्रभा आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभा मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो देवबापा. तुझा मी धन्यवाद करतो प्रभू. आज आम्हाला स्वर्गाची संस्कृती तू आम्हाला दाखवून दिलेलीस प्रभू. पिता सर्व स्वर्ग तुझा आदर करतोय प्रभू. आणि ती संस्कृती प्रभू आज आमच्या परिवारामध्ये, आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये येऊ दे प्रभू. हे महान परमेश्वरा, आम्ही आमच्या आई वडिलाचं प्रभू आदर करावा. आम्ही आमच्या आत्मिक आई वडिलाचा आदर करावा प्रभू. हे महान परमेश्वरा दे बापा, आमच्या कुटुंबामध्ये तुझं प्रेम आणि तुझी कृपा दया सतत व्हाव दे प्रभू. आम्ही आज सगळेजण मिळून तुझ्या अद्भुत कार्यासाठी दे बापा, तुझ्या अद्भुत वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. दे बापा पुन्हा एकदा आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या पती पत्नीमध्ये, आमच्या लेकरामध्ये तुझं प्रेम तू वतलेलं आहेस प्रभू परमेश्वरा. आम्ही तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुला आभार आणि उपकार मानतो दे बापा. प्रभू परमेश्वरा दे बापा, हर एक तुटलेले हृदय, हर एक भग्न हृदय तुला माहित आहे प्रभू दे बापा. तू आज मलमपट्टी केलेलीस प्रभू. तुझं दैवी आरोग्य दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो प्रभू. आणि आरोग्य सतत आणि सतत वाहू दे प्रभू. आणि दे बापा हे आमच्या कुटुंबापर्यंत नको, आमच्यापर्यंत नको प्रभू, तर अनेक कुटुंबापर्यंत, अनेक लोकांपर्यंत हे प्रेम प्रभू घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर दे बापा. कारण प्रभू जगामध्ये हे प्रेम नाही आहे प्रभू. जग प्रेमाच्या शोधामध्ये प्रभू. पिता परमेश्वरा आम्हाला ते सोर्त बनव, ते आम्हाला नदी बनव प्रभू. की पिता परमेश्वरा अनेक जे भग्न, जे कोरडे हृदय आहेत प्रभू दे बाप्पा, ते तुझ्या प्रेमाने भरले जाऊ दे. धन्यवाद देतो पास्टर विजयसाठी, पास्टर तेजनसाठी तुझा आभार मानतो दे बाप्पा. धन्यवाद देतो आज दिवसभर त्यांनी जे काय आमच्यामध्ये सेवा केलेले प्रभू. आम्ही सगळेजण मिळून त्यांना ब्लेस करतो प्रभू येशूच्या नामामध्ये. त्यांच्या टीमला आम्ही ब्लेस करतो दे बाप्पा. धन्यवाद देतो अशोक दादासाठी प्रभू परमेश्वरा. त्यांच्या पत्नीसाठी धन्यवाद देतो प्रभू. आम्ही सर्व त्यांच्या टीमसाठी तुला धन्यवाद देतो बाप्पा. प्रभू आजची सगळी सभा तू आस्वादित केलेली आहेस. आजची रात्र आम्हासाठी तू आस्वादाची कर प्रभू. आज रात्री जसं पास्टरनी बोललेलं आहे प्रभू, तू आज रात्री प्रत्येकाची भेट घे. तुझं दैवी दर्शन त्यांना हो दे. आणि प्रभू परमेश्वरा हो प्रभू, तू किती चांगला आहेस याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये सतत आणि सतत येऊ दे प्रभू. तुला मान महिमा सर्व गौरव आम्ही तुला देऊन ही सर्व प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र नावाने करतो म्हणे पिता. आमेन. जोरदार